नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण राऊत। आज आपण या ठिकाणी इथे बजेट सेशन घेणार आहोत आणि बजेटमध्ये आपल्याला असणार बजेट स्पीच आणि एक्झॅक्टली आपल्याला बजेटमध्ये काय सांगितलं असेल याचा आपण एक आराखडा इथे लक्षात घेणार आहोत। मित्रांनो, बजेट जो काही हा सेशन असतो हा आपला स्पर्धा परीक्षेला खूपच महत्त्वाचा असतो। म्हणजे मग ती राज्यसेवा पूर्व परीक्षा असेल, मुख्य परीक्षा असेल, कंबाईन असेल किंवा UPSC असेल, सगळ्या परीक्षेला बजेट हा खूप महत्त्वाचा असतो। कारण की बजेट हा आहे एक गव्हर्नमेंटचा विजन प्लॅन असतो। सरकार येत्या काही वर्षांमध्ये कोणत्या प्रकारच्या योजना आणणार आहेत, सरकारचा फोकस कशा प्रकारचा असेल, देशाची स्थिती कशी असेल, या संपूर्ण संदर्भात बजेटमध्ये चर्चा केली जाते। आणि मित्रांनो, आजच्या या सेशनमध्ये आपण प्रामुख्याने काही महत्त्वाचे काही पॉईंट्स बघणार आहोत। जसं की निर्मला सीतारामन आणि अर्थसंकल्प याच्यामध्ये आपण लक्षात घेणार आहोत। कारण की निर्मला सीतारामन यांनी महत्त्वपूर्ण काही अचीवमेंट सध्या पूर्ण केलेले आहेत। जसं की तुम्हाला माहीत असेल की जवळपास सलग 7 वेळेस अर्थसंकल्प मांडणाऱ्या निर्मला सीतारामन ह्या पहिल्या वित्तमंत्री आहेत। एवढंच नाही तर सलग जास्त काळामध्ये स्पीच देणाऱ्या, पार्लमेंटरी स्पीच आपण त्याला म्हणतो, तर सर्वात जास्त देणाऱ्या ह्या सुद्धा आपल्या ह्या पहिल्या अर्थमंत्री आहेत। एवढंच नाही मित्रांनो, पूर्ण वेळ अर्थमंत्री असून अर्थसंकल्प सादर करणाऱ्या सुद्धा ह्या आपल्या पहिल्या अर्थमंत्री आहेत। म्हणजे यांच्या नावाने 3 रेकॉर्ड्स आहेत। यामुळे आता हा जो काही रेकॉर्ड आहे आत्ताचा, तो सलग 7 वर्ष हा अतिशय महत्त्वाचा रेकॉर्ड आहे। आणि यामुळे हा जो काही अर्थसंकल्प आहे तो खूप महत्त्वाचा आहे। एवढंच नाही मित्रांनो, जर तुम्हाला असा जर प्रश्न आला की सर्वात जास्त शब्दाची मांडणी करणारे अर्थमंत्री कोण आहेत, तर यांचं नाव आहे डॉक्टर मनमोहन सिंग। आणि जर तुम्हाला असा प्रश्न आला की सर्वात जास्त ड्युरेशनमध्ये स्पीच देणारा, म्हणजे बजेट स्पीच देणारा व्यक्ती कोण असेल, अर्थमंत्री कोण असेल, तर यांचं नाव आहे निर्मला सीतारामन। आणि सलग 7 वेळा स्पीच देणारा जर कोणी व्यक्ती असेल, अर्थमंत्री असेल, तर त्यांचं नाव आहे निर्मला सीतारामन। तर जवळपास यांचा जो काही प्रवास आहे तो आपल्याला जवळपास 2019 पासून स्टार्ट होतो। 2019, 2020, 2021, 22, 23, 24 तुम्हाला माहीतच आहे की 2024 मध्ये आपण 2 अर्थसंकल्प सादर केलेत। 2024 मध्ये आपण जो काही अर्थसंकल्प मांडला होता फेब्रुवारीमध्ये, तो अंतरिम अर्थसंकल्प होता। आणि आत्ताचा जो काही अर्थसंकल्प आहे हा पूर्ण अर्थसंकल्प आहे। कारण की जेव्हा इलेक्शन होत असतात, जनरल इलेक्शन्स असतात, तर तेव्हा कोणतेही सरकार शॉर्ट टर्मसाठी एक बजेट मांडत असते। आणि आता जो काही बजेट मांडलेला आहे हा पूर्ण वर्षाचा हा प्रॉपर बजेट आहे। तर हे अशा प्रकारचे अचिव्हमेंट्स आहेत। आता आपल्याला सरळ एक प्रश्न येऊ शकतो की सर्वात जास्त अर्थसंकल्प मांडणारे अर्थमंत्री कोण आहेत, तर कोण असतील, तर ते आहे मोरारजी देसाई। जवळपास त्यांनी आत्तापर्यंत 10 वेळेस हा अर्थसंकल्प मांडलेला आहे। आणि हे जे काही आहेत आपल्या निर्मला सीतारामन यांनी 7 वेळेस मांडलेला आहे। मग आपल्याला असा प्रश्न येऊ शकते की सर्वात जास्त मांडणारा कोण आहे, नंबर 2 किंवा नंबर 3? तर लक्षात घ्या, पहिला नंबर आहे मोरारजी देसाई, नंबर 2 आहे P चिदंबरम, ज्यांनी तो 9 वेळेस मांडलेला आहे, नंतर आहे प्रणव मुखर्जी आणि नंतर आहे निर्मला सीतारामन। निर्मला सीतारामन आणि प्रणव मुखर्जी यांचा जो काही कालावधी आहे तो जवळपास सारखा आहे, 7-7 वेळेस त्यांनी ते मांडलेलं आहे। तर मित्रांनो, अशा आपल्याला इथे बेसिक प्रश्न याच्यामध्ये इथे येऊ शकतात। तर ही झाली आपली घोडदौड। त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये हे समजून घेणार आहोत की अमृतकाल आणि विकसित भारत म्हणजे काय। कारण की बजेटमध्ये आपल्याला बरेच वेळेस हा शब्द आलेला आहे। 2022 पासून तर 2023-24च्या बजेटमध्ये आपल्याला विकसित भारत, अमृतकाल हे सारखे शब्द आपल्याला इथे उच्चारताना आपल्याला मोदी साहेब आणि प्लस मॅडम इथे दिसतात। मग अशा वेळेस आपल्याला अमृतकाल आणि विकसित भारत हा शब्द लक्षात घ्यायचा आहे। नंतर अर्थसंकल्पामध्ये जे काही आपण चेंजेस केलेले आहेत, मग ते ॲक्ट असतील किंवा आपले जे काही कर व्यवस्था असेल किंवा महत्त्वपूर्ण काही योजना असतील, याच्यावरती इथे आपल्याला थोडंसं लक्षात घ्यायचं आहे। प्राधान्यक्रम कोणता आहे, टॅक्स स्लॅबमध्ये कोणकोणते चेंजेस झालेले आहेत आणि याच्यामध्ये असणाऱ्या योजना, एकंदरीत आपण हा सगळा आराखडा इथे लक्षात घेणार आहोत। आणि जवळपास याच्यावरती असणारे 25 प्रश्नसुद्धा आपण इथे बघणार आहोत। तर चला आपण इथे सुरुवात करतोय। आता पहिला पॉईंट आहे आपला अमृतकाळ। आता अमृतकाळ म्हणजे काय, याचा उच्चार सर्वप्रथम कोणी केला असेल, तर याचा सर्वप्रथम उच्चार केलेला आहे नरेंद्र मोदी यांनी। मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर हे एक्झॅक्टली आहे काय, तर थोडंसं आपण याच्यामध्ये बेसिकमध्ये जाऊयात। तर लक्षात घ्या मित्रांनो, भारत आपला स्वतंत्र झाला असेल 15 ऑगस्ट 1947 मध्ये, आणि जवळपास 15 ऑगस्ट 2047 मध्ये भारताला 100 वर्ष होणार आहेत स्वातंत्र्य मिळून। मग अशा वेळेस भारत जेव्हा 100 वर्ष जेव्हा पूर्ण होतील तेव्हा भारत हा कुठे असेल, याच्या संदर्भात भारताने एक स्वतःचं एक विजन ठेवलेलं आहे। आणि लक्षात घ्या मित्रांनो, 1947 पासून
तर 2022 पर्यंत आपल्याला किती वर्ष पूर्ण होत आहेत, तर जवळपास 75 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि भारताने 75 वर्ष साजरं केलं 2022मध्ये, त्याला आपण अमृत महोत्सव असं म्हटलेलं आहे. परंतु इथून पुढे जे काही 25 वर्ष असतील ते आपल्या भारतासाठी खूपच महत्त्वाचे असतील. कारण की भारताचं असं म्हणणं आहे की मागच्या काही 75 वर्षामध्ये भारताने जो काही प्रोग्रेस केलेला आहे तो एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये केला नाही आहे, परंतु पुढच्या काही 25 वर्षामध्ये आपल्याला खूप जास्त प्रोग्रेस करायचा आहे. यासाठी आपल्याला विशेष प्रोग्राम या ठिकाणी इथे आयोजित करायचे आहेत. आणि हा जो काही विशेष प्रोग्राम किंवा हा जो काही 25 वर्षाचा काही कालावधी आहे यालाच म्हटलेला आहे जवळपास अमृतकाल. आणि हे जे काही शब्द जो आहे तो नरेंद्र मोदी यांनी 2022 15 ऑगस्ट जेव्हा त्यांचं लाल किल्ल्याहून जेव्हा भाषण चालू होतं तर तेव्हा तिथून त्यांनी हा बऱ्याच वेळेस जवळपास 100पेक्षा जास्त वेळेस अमृतकाळ हा शब्द उच्चारला होता. एवढंच नाही, 2023च्या बजेटमध्ये सुद्धा अमृतकालवरती खूप सारी चर्चा झालेली आहे. कारण की त्यांचं म्हणणं हे आहे की पुढच्या 25 वर्षामध्ये आपण काय करणार आहोत त्यासाठी आपला हा पहिला बजेट म्हणजे 2023चा बजेट. आणि एक्झॅक्टली 2023 पासून आपल्याला या बजेटमध्ये खूप ड्रास्टिक चेंज आपल्याला पाहायला मिळत आहेत. जवळपास सरकारने यावर्षी जवळपास 11 लाख कोटी रुपये एवढा खर्च हा पायाभूत सुविधेवरती दिलेला आहे. 2023मध्ये सरकारने सप्तर्षी नावाची योजना आणली होती. यावेळी सरकारने विशिष्ट प्रकारचे 9 प्रोग्राम या ठिकाणी ते आयोजित केलेले. हे सगळं काय आहे तर भारताला हे सांगायचं आहे की 2047 पर्यंत भारत हा देश विकसित असेल. म्हणजे जो काही आपण 2024मध्ये जो काही बजेट मांडला असेल त्याच्यामध्येच निर्मला सीतारामन यांनी सरळ सांगितलं की भारताचं उद्दिष्ट काय आहे पुढच्या 25 वर्षाचं, तर ते एकच आहे की भारताला 2047 पर्यंत विकसित देश बनायचा आहे. मग इथे तुम्हाला प्रश्न पडला असेल की इथे विकसित देश या शब्दाचा अर्थ काय होतो. मित्रांनो लक्षात घ्या, जगामध्ये जे काही देश आहेत त्यांच्या व्यवस्थेनुसार किंवा त्यांच्या पोझिशननुसार जवळपास 3 प्रकार पडलेले आहेत. पहिला प्रकार आहे अविकसित देश, दुसरा प्रकार आहे विकसनशील देश आणि तिसरा जो काही प्रकार आहे त्याला म्हणतो आपण विकसित देश. थोडक्यात आपण लेमन लँग्वेजमध्ये म्हणत असतो ना, गरीब आहे, मध्यमवर्गीय आहे आणि श्रीमंत आहे. श्रीमंत म्हणजे काय तर विकसित देश. एक्झॅक्टली भारताला सध्या विकसनशील अवस्थेमधून आपल्याला विकसित अवस्थेमध्ये जायचं आहे. आणि हे जे काही क्रायटेरिया जो आहे अवस्थेचा हा आपल्याला कोणी सांगितला असेल तर जगामध्ये जे काही इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन्स आहे यांनी याचे क्रायटेरिया सांगितलेले आहेत. पण एक्झॅक्टली विकसित म्हणजे काय हे अजून कोणालाच सांगता आलं नाही आहे. याचा जो काही बेसिक जो काही क्रायटेरिया तो हाच आहे की दरडोई उत्पन्न तुमचं किती आहे, म्हणजे तुमच्या देशातील नागरिकांचं दरडोई उत्पन्न किती आहे. नॉर्मली जो काही क्रायटेरिया पकडला जातो विकसित देशांचा तर हा आहे जवळपास $13,000 जास्त. जर त्या देशातील लोकांचं उत्पन्न हे किंवा दरडोई उत्पन्न जर $13,000 जास्त असेल तर तो देश कोणता आहे, विकसित या गटामध्ये येतो. तर सध्या आपण भारत जो काही देश आहे तो सध्या कोणत्या गटामध्ये येतो तर हा सध्या विकसनशील या गटामध्ये येतो. मग आता आपल्याला हे लक्षात घ्यायचं मित्रांनो की आपल्या देशाची अर्थव्यवस्था सध्या कुठे आहे तर आपल्या देशाची अर्थव्यवस्था सध्या $4 ट्रिलियन याच्यावरती थांबलेली आहे. आणि याच्यामध्ये जर आपण चीनची जर तुलना केली तर चीन हा जवळपास $14 ट्रिलियन याच्यापर्यंत थांबलेला आहे. म्हणजे चीन आणि भारत यांच्यामध्ये जर आपण तुलना केली तर जवळपास 3 ते 4 पटीचं याच्यामध्ये आपल्याला इथे अंतर दिसते. मग आता याच्यामध्ये लक्षात घ्या हे अंतर आहे जवळपास आजचं 2024चं. परंतु जेव्हा आपण 1947मध्ये जेव्हा आपण सुरुवात केली होती चायना आणि भारताने तर तेव्हा दोघांची सारखीच पोझिशन होती. म्हणजे आपण आणि चायना एकाच लेवलला होतो. मग असं काय झालं की चायना आपल्यापेक्षा कितीनं पुढे गेलेला आहे, 3 ते 4 पटीनं पुढे गेलेला आहे. कारण की त्यांच्याकडे विजन होतं, त्यांच्याकडे एक पॉलिसीज होत्या आणि ह्या पॉलिसी आपल्याकडे नव्हत्या. म्हणून नरेंद्र मोदी यांचा हाच विचार आहे की पुढच्या 25 वर्षामध्ये आपण सुद्धा विकसितमध्ये जाऊ शकतो. आपलंही इन्कम जे आहे जे काही पर कॅपिटा असेल किंवा जे काही देशाची व्यवस्था असेल ही मोठ्या प्रमाणामध्ये वाढू शकते. आणि तुम्हाला माहीत असायला हवं म्हणूनच 2024च्या बजेटमध्ये आपण सरळ सांगून टाकलं की भारताचा जो काही GDP असेल किंवा देशाचा जो काही अर्थव्यवस्था असेल पूर्णतः ही असेल जवळपास $30 ट्रिलियन. किती असेल $30 ट्रिलियन. कॅन यू इमॅजिन दिस. म्हणजे आज आपण आहोत $4 ट्रिलियन वरती आणि भारताला 2047 पर्यंत आपल्याला कुठपर्यंत निघून जायचंय $30 ट्रिलियन.
म्हणजे आपण हा आकडा इमॅजिनच करू शकत नाही. म्हणजे आपल्याला पुढच्या 22 वर्षामध्ये आपल्याला जवळपास 25 ते 26 ट्रिलियन डॉलर एवढा अर्थव्यवस्थेमध्ये ॲड करायचं आहे. हा अनबिलिव्हेबल आकडा आहे. कधी कधी हा प्रश्न पडतो की हे फक्त दाखवण्यासाठी आहे का, किंवा खरंच भारत लोकांना फसवतोय का? भारत म्हणजे कोण? आपलं सरकार. की एवढा मोठा आकडा म्हणजे शक्यच नाही ना, की आपण सध्या आहे 4 ट्रिलियन डॉलरवरती आणि पुढे जाणार आहोत 2047 पर्यंत 30 ट्रिलियन डॉलर. हा आकडा आपल्याला खूप मोठा वाटते. पण मित्रांनो लक्षात घ्या, इव्हन जे काही जागतिक जे काही संघटना आहे, IMF असेल, वर्ल्ड बँक आहे, त्यांनी सुद्धा हे सांगितलं आहे की पुढच्या 40 ते 50 वर्षामध्ये भारत हा महासत्ता असेल. देशाची अर्थव्यवस्था ही खूप झपाट्याने वाढेल. कारण की भारताला आत्तापर्यंत जे काही पोटेन्शियल मिळवण्याची आवश्यकता होती, पॉलिसीज रिफॉर्म करण्याची आवश्यकता होती, त्या नव्हत्या झाल्या. त्यामुळे आपल्या देशामध्ये अर्थव्यवस्था ही स्टक झाली होती. परंतु पुढच्या 30-40 वर्षामध्ये अर्थव्यवस्था एकदम झपाट्याने जाणार आहे. एवढंच नाही तर जगामध्ये सर्वात जास्त झपाट्याने जाणारी अर्थव्यवस्था म्हणजे कोणती असेल तर ती भारताची अर्थव्यवस्था आहे, ज्याचा वृद्धी दर जगामध्ये हा सर्वात जास्त आहे. म्हणूनच लक्षात घ्या, आपण नक्कीच 2047 पर्यंत 30 ट्रिलियन डॉलरपर्यंत जाणार आहोत. आणि यासाठी सरकारने काय केलं असेल, आत्ताच्या या बजेटमध्ये म्हणजे 2024च्या बजेटमध्ये सरकारने काही महत्त्वपूर्ण पॉईंट्स मांडले असतील. आणि लक्षात घ्या, 2024चा बजेट हा 2024साठी नाही आहे. 2024चा बजेट हा कशासाठी आहे? 2047साठी. म्हणजे आपण जे काही प्रिपरेशन करत आहोत ती कशासाठी असेल? 2047. मग या दृष्टिकोनातून सरकारने सांगितलं की आम्हाला 4 गोष्टींवरती फोकस करायचा आहे. एवढंच नाही तर आमची जी काही प्रायोरिटी आहे ती आमची जवळपास प्रायोरिटी आहे 9. आधी ही 7 होती, आता सरकारने ही 9 केलेली आहे. मग हे 4 फोकस कोणते आहेत? तर सरकारने याला नाव दिलेलं आहे बजेट थीम. बजेट थीम तुम्हाला माहीत असेल की याच्या आधी आपल्याला जे काही प्रायोरिटीज आहेत बजेटच्या 2023च्या सप्तर्षी योजनेवरती आपल्याला पॉईंटवरती प्रश्न विचारला होता. यावर्षी आपल्याला असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की 2024-25चं जे काही बजेट आहे हे बजेट थीम कोणते आहेत? तर 4 आहेत. मग ह्या 4 कोणत्या आहेत आपण हे सेशनमध्ये बघणार आहोत. त्याच्यानंतर हे जे काही आहे 2047चं टार्गेट जर पूर्ण करायचं असेल भारताला तर यासाठी भारताच्या प्रायोरिटीज कोणत्या आहेत? तर ह्या 9 प्रायोरिटीज आहेत. तर ह्या कोणत्या आहेत? हे 4 फोकस कोणते आहेत? सरकारच्या योजना कोणत्या आहेत? हे आपण इथे समजून घेऊयात. आता मला सांगा मित्रांनो, तुम्हाला हे 2 शब्द लक्षात आलेच असतील. अमृतकाळ म्हणजे काय आणि विकसित भारत म्हणजे काय? अमृतकाल म्हणजे कोणता कालावधी असेल? 2022 पासून तर 2047 पर्यंत हा 25 वर्षाचा काही कालावधी याला म्हटलेला आहे अमृतकाल. आणि विकसित भारत म्हणजे काय? तर भारताला 2047 पर्यंत विकसित भारत बनायचा आहे. आता भारतासाठी विकसित भारत म्हणजे काय? तर भारताची अर्थव्यवस्था आपल्याला 2047 पर्यंत बनवायची आहे 30 ट्रिलियन डॉलर. आज किती आहे? 4 ट्रिलियन डॉलर. मला सांगा मित्रांनो, जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये सध्या भारताचा क्रमांक कितवा आहे हो? तर हा 5वा क्रमांक आहे जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये. पण असं भारताने उद्दिष्ट ठेवलेलं आहे की लवकरच 2047 पर्यंत भारताचा क्रमांक हा कितवा असायला हवा? 3रा असायला हवा. म्हणजे लक्षात घ्या, 30 ट्रिलियन डॉलर हे आपलं पहिलं उद्दिष्ट आहे. आणि दुसरं उद्दिष्ट काय असेल की आपल्याला जगातील सर्वात मोठी 3री अर्थव्यवस्था बनायची आहे. मग पहिले कोणते असतील? तर पहिला ऑब्वियसली चायना असेल, दुसरा अमेरिका असेल आणि तिसरा भारत असेल. तर आपल्याला ह्या गोष्टी तिथे अचीव करायच्या आहेत. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की मागे 2014मध्ये आपला हा रँक 10 होता आणि मागच्या 10 वर्षामध्ये आपण डायरेक्टली 5 वरती आलेलो आहोत. मग आपल्याला 3 वरती पोहोचायला एवढा वेळ का लागेल? त्याचं कारण हे की जो की गॅप आहे. कारण की तुम्हाला माहीत असायला हवं, अमेरिकेची जी काही अर्थव्यवस्था आहे ती जवळपास आहे 21 ट्रिलियन डॉलर. चायनाची आहे जवळपास 14 ट्रिलियन डॉलर आणि भारत आहे 4 ट्रिलियन डॉलर. म्हणजे आपल्याला हा गॅप जो आहे तो खूप मोठा आहे. एवढंच नाही तर जे काही बाकीच्या व्यवस्था आहेत त्यासुद्धा वाढणार आहेत. यामुळे भारताला हे थोडंसं अचीव करायला थोडा वेळ लागेल आणि रँक इम्प्रूव्ह करायला सुद्धा वेळ लागेल. तर मित्रांनो, अशा प्रकारचं आहे आपलं विकसित भारत आणि नंतर आहे अमृतकाल. तर हे आपल्याला इथं आपण समजून घेतलं. हे इथे भाषण होतं 2022चं, ज्यांनी तिथे उच्चार केला. सर्वप्रथम उच्चार कुणी केला असेल तर नरेंद्र मोदी आहे, लक्षात ठेवा. याच्यावरती आपल्याला इथे प्रश्न येऊ शकतो. विकसित भारत म्हणजे काय? 1947 ते 2047. आता याच्यामध्ये आपण हे सगळं आत्तापर्यंत इथे समजून घेतलं आहे. आता आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की आपल्याला जर विकसित भारत जर बनायचं असेल
तर भारताचे 4 फोकस एरिया कोणते आहे जे तुम्हाला मी आधी सांगितलेत. तर लक्षात घ्या, हे फोकस एरिया आहेत आपले ज्ञान. नेहमी तुमच्या डोळ्यासमोर ज्ञान हा शब्द यायला हवा. तर हे ज्ञान काय आहे? जी फॉर गरीब, वाय फॉर यूथ, ए फॉर अन्नदाता आणि एन फॉर नारी. आपल्याला पूर्वपरीक्षेला असा डायरेक्टली प्रश्न येऊ शकतो, भारताला 2047 पर्यंत विकसित होण्यासाठी भारताने 4 फोकस एरिया कोणते ठेवलेले आहेत. तर हे 4 फोकस एरिया कोणते असतील? ज्ञान, ज्ञान फॉर जी फॉर गरीब, वाय फॉर यूथ, ए फॉर अन्नदाता, एन फॉर नारी. तर इथे हे लक्षात ठेवायचं आपल्याला. आता अन्नदाता म्हणजे कोण असतील? फार्मर. कारण की कोणत्याही देशाचे जे काही पिलर असतात ते नेहमी हेच असतात. तुम्हाला माहीत असेल मित्रांनो की आज आपल्या देशामध्ये जे काही लेबर फोर्स पार्टिसिपेशन आहे त्याच्यामध्ये महिलांचा वाटा हा 30% पेक्षाही कमी आहे. थोडक्यात काय तर आपल्या ह्या भारतामध्ये फक्त 30% महिला काम करतात. मग सरकारचं हेच म्हणणं आहे की जर समजा हा 30% जर ही टक्केवारी जर 50 पर्यंत किंवा 45 पर्यंत जर गेली तर देशाचा GDP हा जवळपास 15% या GDP दराने वाढू शकतो. आणि हे सर्वात मोठं चॅलेंज भारताला आहे. कारण की भारतीय व्यवस्था जी आहे पितृसत्ताक आहे, तर त्यामुळे महिलांचा जो काही सहभाग आहे तो वाढत नाही आहे. जर हा वाढवला तर लगेच आपल्याला खूप फास्ट पद्धतीने पुढे जाता येईल. त्याच्यानंतर जे काही फार्मर्स आहेत ते सुद्धा आपल्या देशाचा खूप मोठा पिलर आहे. कारण की आपण नेहमी अन्न निर्माण करतो, परंतु अन्न निर्माण करत असताना आपण जो काही अन्न जे आहे किंवा आपण जे अन्नधान्य आहे ते आपण डायरेक्टली काय करतो, त्याचं एक्सपोर्ट करतो. पण याच्यामध्ये जर आपल्याला जर फूड प्रोसेसिंग जर करता आली तर आपल्या भारतामध्ये नक्कीच रोजगार वाढतील आणि यामुळे शेतकऱ्यांना सुद्धा फायदा होईल, त्यांचं उत्पन्नसुद्धा वाढेल आणि देशामध्ये रोजगारसुद्धा वाढेल. म्हणून या ठिकाणी काय दिलेलं आहे? अन्नदाता. नंतर आहे यूथ. तुम्हाला माहीत असेल की भारताची सर्वात महत्त्वाची सध्याची पोटेन्शियल काय आहे? डेमोग्राफिक डिव्हिडंड. डेमोग्राफिक डिव्हिडंड या शब्दाचा अर्थ हा होतो की देशाची अशी लोकसंख्या की जी तरुण आहे किंवा आपण त्याला म्हणूयात वर्किंग एज पॉप्युलेशन आहे, ज्याचा जो काही वयोगट आहे तो आहे 15 ते 59. यामध्ये भारतामध्ये असणारी जी काही लोकसंख्या आहे याचं प्रमाण एकूण लोकसंख्येच्या 65% आहे. आणि ही अशा प्रकारची लोकसंख्या आहे की जी भारताला काय करते? नेहमी मदत करते. यामुळे देशाची प्रोडक्टिव्हिटी वाढते, यामुळे देशाचं इन्कम वाढते आणि विशेषतः ही लोकसंख्या जी आहे ती काम करणारी लोकसंख्या आहे. म्हणजे नुसतं घरी बसून खाणारी नाही आहे. जसं की लहान मुलं काय आहे? डिपेंडंट आहेत. आजारी काय आहे? डिपेंडंट आहेत. मग अशा वेळेस हे जे काही लोक आहेत वर्किंग एज पॉप्युलेशन हे कधी घरी बसत नाही, तर हे घराच्या बाहेर जाऊन काम करतात. यामुळे आपल्या देशाचं काम वाढते, प्रोडक्टिव्हिटी वाढते, GDP वाढतो. म्हणून कोणत्याही देशामध्ये जर ही लोकसंख्या जर जास्त असेल तर त्या देशाचा नक्कीच विकास होतो. आणि म्हणून आपल्याला म्हटलेलं आहे की देशाची अर्थव्यवस्था सर्वात फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी का आहे? त्याचं कारण हेच आहे की आपल्या देशामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या ही कोणती आहे? 15 ते 59. आणि या लोकसंख्येला आपण काय म्हटलेलं आहे? वर्किंग एज पॉप्युलेशन. आता याच्यामध्ये आणखीन एक दुसरा फॅक्ट सांगितला जातो, तो हा आहे की आपल्या देशाची जी काही यूथ आहे याचं ॲव्हरेज वय किती आहे किंवा आपल्या भारताचं ॲव्हरेज वय किती आहे? तर असं म्हटलं जातं की आपल्या देशाचं ॲव्हरेज वय आहे केवळ 28 वर्ष. जगामध्ये सर्वात जास्त तरुण लोकसंख्या भारतामध्ये आढळते. आणि तुम्हाला हे माहीत असायला हवं मित्रांनो की जगामध्ये सर्वात जास्त तरुण देश कोणता असेल तर तो भारत आहे. ही आपली पोटेन्शियल आहे की आपल्याकडे वर्किंग एज पॉप्युलेशन जास्त आहे, सर्वात जास्त आपल्याकडे यूथ आहे. मग हे सगळे जे काही यूथ आहे किंवा फार्मर्स आहेत, नारी आहे, तर हे जर पिलर जर आपण जर स्ट्रॉंग केले तर देशाची अर्थव्यवस्था एका सेकंदामध्ये काही वर्षामध्ये एकदम फास्टली पुढे जाईल. जे आपण आज सध्या 7-8 टप्प्यामध्ये थांबलो आहे ते लगेच आपण 10 ते 15% आपण हे घेऊन जाऊ शकतो. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे पुअर, गरीब. तुम्हाला प्रश्न पडला असेल की गरीब आपल्या देशाचा कणा कसा काय? तर मित्रांनो लक्षात घ्या, आज आपल्या देशामध्ये आपण जवळपास ज्या काही योजना आहेत, मग त्या सरकारी योजना असतील किंवा राज्य सरकारच्या योजना असतील, याच्यावरती खूप सारा खर्च होतो. जवळपास आपला जो काही बजेट आहे त्या बजेटच्या जवळपास आपण 22% जे काही अमाऊंट आहे ते गरिबांवरती खर्च करतो. मग अशा वेळेस सरकारचं म्हणणं हे आहे की जर देशातील जर गरीब जर कमी झाले तर त्यांना जो काही लागणारा जो काही पैसा आहे तो आपण कुठे खर्च करू शकतो? तो आपण शिक्षणामध्ये खर्च करू शकतो, तो आपण आरोग्यामध्ये खर्च करू शकतो, देशामध्ये पायाभूत सुविधा आहे तिथे आपण खर्च करू शकतो. म्हणजे याचा अर्थ हा होतो की जर समजा आपल्या देशातील जर गरीब कमी असतील किंवा नसतील, त्याचा अर्थ हा होतो की देशामध्ये आपल्याला कॅपिटल एक्सपेंडिचर जे आहे ते आपल्याला वाढवता येईल.
भांडवल निर्मिती आपल्याला वाढवता येईल आणि यामुळे देशाचा आणखीन जास्त विकास होईल. तुम्ही हा कधी विचार केला का की अमेरिका किंवा बाकीचे काही देश आहेत, जपान, UK, या देशामध्ये गरीब आहेत का? तर आहेत. फक्त तिथं प्रश्न हा आहे की तिथे सरकारचा जो काही खर्च आहे गरिबांवरती तो खूपच कमी आहे, कारण की तिथे गरिबांची लोकसंख्या कमी आहे. परंतु भारतामध्ये आपला बहुतांश जो काही खर्च आहे तो आपण अशा प्रकारच्या योजनांमध्ये देत असतो. आणि तुम्हालाही माहीत असेल की सध्या आपल्या महाराष्ट्र राज्याने खूप साऱ्या योजना आणलेल्या आहेत. लाडकी बहीण योजना, लाडका भाऊ योजना, त्याच्यानंतर आणखीन बऱ्याच काही योजना आहेत. ह्या योजनेमुळे सरकारचं कधी भलं होणार नाही आणि देशाचं कधी भलं होणार नाही. त्याचं कारण काय? कारण की सरकारचं जे काही कर्ज आहे ते वाढत चाललं आहे आणि सरकारचं कर्ज वाढणं या शब्दाचा अर्थ हा होतो की त्याची परतफेड आपल्याला परत सगळ्यांना करायची. जोपर्यंत देशामध्ये आपला जो काही शेतकरी असेल, गरीब व्यक्ती आहे, जोपर्यंत तो सक्षम होत नाही तोपर्यंत देशाचा विकास होत नाही. आणि हे जे काही योजना वगैरे असतात नेहमी ह्या केवळ तात्पुरते असतात, लोकांना केवळ तात्पुरता फायदा होतो. पण आपल्याला आपल्या देशामध्ये लोकांना सक्षम करायचं आहे. सक्षम करणं म्हणजे काय? तर लोकांना आपल्याला कौशल्य द्यायचं आहे जेणेकरून त्यांना चांगला जॉब मिळेल. आपल्याला त्यांना आरोग्य द्यायचं आहे, त्यांना आपल्याला चांगलं शिक्षण द्यायचं आहे जेणेकरून त्यांच्या लाईफमध्ये काय होईल, एक वेगळ्या प्रकारचा राहण्याचा दर्जा सुधारेल, त्यांना रोजगार मिळतील. पण लक्षात घ्या, आपल्या देशामध्ये आपल्याला हे 4 पिलर फोकस करावेच लागतील. यासाठी सरकारने काय केलेलं आहे, हा बेस पकडलेला आहे पुढच्या 25 वर्षाचा. हा पुढच्या 25 वर्षाचा आराखडा आहे. प्रत्येक वेळेस याच्यामध्ये थोडे मागे पुढे बदल होतील काळानुसार, पण सध्या जो काही फोकस आहे आपला ते हे 4 पिलर आहे. तर कोणकोणते असतील? गरीब, युवा, अन्नदाता आणि नारी. तर याच्यावरती आपल्याला डेफिनेटली याच्यामध्ये प्रश्न येईल. आणि जेव्हा आपण डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये जेव्हा लिहिणार आहोत की जर देशाला जर विकसित जर व्हायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, तर अशा वेळेस तुम्हाला अशा प्रकारचं एक डायग्राम काढावं लागेल आणि तुम्हाला या सगळ्या गोष्टी सांगावं लागतील की जोपर्यंत आपण यांचा आधारस्तंभ मजबूत करणार नाही तोपर्यंत आपल्या भारत देशाला विकसित भारत म्हणून होता येणार नाही. तर हे एक बेसिक फॅक्ट आहे. ज्ञान हा शब्द नेहमी लक्षात ठेवा शॉर्टकटमध्ये. तर चला आता आपण पुढे जाऊयात. हे आपण जे बघितलं ते हेच आहे 4 पिलर. आता याच्यानंतर आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की बजेटची थीम काय आहे. बघा, 2 गोष्टी वेगळ्या आहेत. मी तुम्हाला आतापर्यंत काय सांगितलं असेल, 4 फोकस सांगितले सरकारचे. हे 4 फोकस कोणते आहेत? गरीब, युवा, अन्नदाता आणि नारी. तर हे झाले बजेटचे 4 फोकस जे सरकारला फोकस करायचे आहेत. आणि आता हे जे आहे त्याचं नाव आहे बजेट थीम. बजेट थीम या शब्दाचा अर्थ हा होतो की सरकार पुढच्या 1 वर्षामध्ये प्रामुख्याने कशाला प्रायोरिटीज देईल, त्याचं उद्दिष्ट काय असेल. तर हे 4 थीम आहेत. तर पहिला आहे एम्प्लॉयमेंट, दुसरा आहे स्किलिंग, तिसरा आहे MSME आणि नंतर आहे मिडल क्लास. जर तुम्ही जर बघितलं मित्रांनो हे बजेटचे 4 थीम, तर तुमच्या हे लक्षात येईल की पहिले जे काही 3 आहेत हे सगळे तुम्हाला रोजगार संदर्भात आहे. मला हे सांगायला अडचण येत नाही कारण की ही सद्यस्थिती आहे. तुम्हाला माहीत असेल की नरेंद्र मोदी यांचा जो काही तिसरा जो काही पिरियड आहे त्यांना इलेक्ट होण्यामध्ये खूप अडचणी गेल्यात, कारण की त्यांना जसं बहुमत हवं होतं, जशा सीट्स हव्या होत्या, 400+ जो काही कॉन्फिडन्स होता त्यांना तो मिळवता आला नाही. मग अशा वेळेस त्यांना हा प्रश्न पडला की असं का झालं आपल्याबरोबर, कारण की यांना तर खूप कॉन्फिडन्स होता. त्याचं एकमेव कारण हे मित्रांनो की मागच्या 10 वर्षामध्ये देश नक्की सुधारलेला आहे. इन्फ्रास्ट्रक्चर वाढलेलं आहे, चांगल्या पॉलिसीज आलेल्या आहेत, चांगले ॲक्ट आलेले आहेत, गव्हर्नन्समध्ये खूप चांगला इम्पॅक्ट झाला आहे. परंतु याचं जे काही पर्क्युलेशन्स आहे किंवा फिल्ट्रेशन जे आहे खालच्या तळापर्यंत पोहोचला नाही आहे. खऱ्या अर्थाने आपल्या देशामध्ये असणारे जे काही रोजगार आहेत ते वाढलेले नाही आहेत. यूथ लोकांना काही फायदा झाला नाही आहे. मग अशा वेळेस सरकारने काय केलं की इथून पुढे, कारण की तुम्हाला माहीत असेल की पुढच्या काही दिवसांमध्ये आता आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा काही राज्यांमध्ये इलेक्शन्स आहेत. मग अशा वेळेस सरकार कशाप्रकारे रोजगार निर्मिती करते हे सरकारला दाखवायचं आहे. या संदर्भात जो काही बजेट आहे तो प्रामुख्याने कशावरती आधारित आहे? रोजगार निर्मितीवरती आहे. आता लक्षात घे, तुम्हाला मी क्रिटिकल का बोलतोय, लक्षात राहण्यासाठी. आणि वास्तविकतासुद्धा हीच आहे की आपल्या देशामध्ये अनएम्प्लॉयमेंट रेट जो आहे तो खूप वाढलेला आहे. मग अशा वेळेस या बजेटमध्ये आपल्याला हा कमी करता येईल, देशामध्ये रोजगार निर्माण कसा करता येईल यासाठी आपले हे थीम आहेत एम्प्लॉयमेंट, स्किलिंग, MSME आणि मिडल क्लास. एवढंच नाही तर ह्या 4 वरती सुद्धा आपल्या देशामध्ये सध्या आपण वेगळ्या प्रकारच्या स्कीम्स आणलेल्या आहेत. त्याला आपण म्हणतो PM 3 पॅकेजेस. तुम्हाला मी पुढे सांगणार आहे याची काय योजना आहे. तर हे आपले काय आहेत? बजेट थीम आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला गोंधळ होऊ शकतो की बजेट थीम काय आहेत आणि फोकस काय आहेत. तर फोकस कोणते आहेत? नारी, त्याच्यानंतर गरीब, युवा आणि अन्नदाता. आणि थीम काय आहे?
तर हे 4 आहेत. कोणकोणते असतील? एम्प्लॉयमेंट, स्किलिंग, MSME आणि मिडल क्लास. कारण की तुम्हाला माहीत असेल की ते MSME काय, जे आपले छोटे उद्योग आहेत त्याला आपण MSME असं म्हणतो. याच्यामध्ये खूप सारा रोजगार आहे, खूप सारा एक्सपोर्ट्स आहे, देशाचा कणा आहे MSME. परंतु मागच्या काही दिवसामध्ये MSMEला एवढं प्रोत्साहन दिलं गेलं नव्हतं 1991च्या आधी. परंतु सरकारला असं वाटतं की जर देशाचा जर विकास व्हायचा असेल, जर इंडस्ट्रियलायझेशन जर व्हायचं असेल तर MSMEला फोकस करायचं आहे. म्हणून सरकारने स्पेशल बजेट थीममध्ये MSME घेतलेला आहे. तर अशा प्रकारे आपला हा थीम आहे. आता याच्यानंतर आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की देशाला 2047 पर्यंत जर आपल्याला 30 ट्रिलियन जर बनायचं असेल तर आपल्याला जवळपास 9 सेक्टरवरती आपल्याला फोकस करावं लागेल. हे 9 फोकस कोणते आहेत? 2023 मध्ये 7 फोकस होते. आता यावर्षी किती आहेत? 7 आहेत. तर जे काही मागच्या वर्षी जे काही 7 होते याच्यावरती एक्झॅक्टली आयोगाने प्रश्न विचारला, ज्याला आपण सप्तर्षी योजना असं म्हणतो. तर हे 7 फोकस कोणते आहेत? कृषी, रोजगार, कौशल्य, सर्वसमावेशक मानव संसाधन विकास, शहरी विकास, ऊर्जा सुरक्षा, पायाभूत सुविधा, नवकल्पना आणि पुढच्या पिढीतील सुधारणा. तर हे महत्त्वाचे काय आहेत? आपले 7 ते 9 पिलर आहेत की जी इथून आपल्याला पुढच्या 25 वर्ष आपल्या देशाला फोकस करायचं आहे. तर हे लक्षात घ्या, यांचे नाव आपल्याला महत्त्वाचे आहेत. कारण की आपल्याला 2024 साठी डायरेक्ट प्रश्न असा येऊ शकते की खालीलपैकी कोणतं एक पिलर नाही आहे किंवा कोणता घटक नाही आहे. तर हे तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे. चला, आता आपला पुढचं जे काही सेशन्स असेल किंवा आपण जे काही डिस्कशन करणार आहोत ते आपण एक एक पिलर घेऊनच डिस्कस करणार आहोत. कारण की जे काही बजेट जे काही प्रेझेंट झालं असेल पार्लमेंटमध्ये ते याच अँगलने झालं की चला कृषीबद्दल आपण काय काय केलं, रोजगाराबद्दल काय काय केलं, हे सगळं तुम्हाला इथे बजेटमध्ये पाहायला मिळते आणि आपण एक्झॅक्टली त्याच दृष्टिकोनातून आपण इथे पुढे जाणार आहोत. लक्षात घ्या, जे तुम्हाला मी सांगते 2047, तर याच्यामध्ये सरकारने 2023 मध्ये 2 प्रकारचे उद्दिष्ट ठेवले होते. 2023 चे उद्दिष्ट मी इथे तुम्हाला का सांगतोय? कारण की सरकारने या बजेटमध्ये सतत हा शब्द प्रयोग केलेला आहे, विकसित भारत. तर भारताचं पहिलं उद्दिष्ट काय आहे? 2047 पर्यंत बघा इथे लक्षात घ्या, 2047 पर्यंत भारताला विकसित देश बनवायचा आहे, हे आपलं उद्दिष्ट आहे. त्याच्यानंतर दुसरं उद्दिष्ट आपलं हे आहे की आपल्याला जवळपास अर्थव्यवस्था कितीपर्यंत घेऊन जायची? $30 ट्रिलियन आपल्याला ही अर्थव्यवस्था घेऊन जायची. त्याच्यानंतर आपलं तिसरं उद्दिष्ट हे आहे की भारतामध्ये जे काही दारिद्र्य निर्मूलन आहे ते आपल्याला 100% करायचं आहे. म्हणजे आपल्या देशामध्ये एकही व्यक्ती आपल्याला काय हवा आहे? श्रीमंत हवा आहे. म्हणजे एकही व्यक्ती आपल्याला गरीब नको आहे. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला पूर्णतः दारिद्र्य निर्मूलन करायचं आहे 2047 पर्यंत. आणि याच्यामध्ये आणखीन एक उद्दिष्ट आहे की भारताला सिकल सेल ॲनिमिया हा जो काही रोग आहे याच्यामध्ये आपल्याला काय मिळवायची असेल? मुक्तता मिळवायची आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सिकल सेल ॲनिमिया काय आहे? तर मित्रांनो, हा तुमचा रक्ताचा आजार आहे ज्याच्यामध्ये जे काही RBC असतात ते विड्यासारख्या होतात. तर त्यामुळे जो काही फ्लो आहे रक्ताचा तो व्यवस्थित होऊ शकत नाही आणि त्यामुळे अनेक प्रकारच्या कॉम्प्लेक्सिटी तयार होतात बॉडीमध्ये. तर या संदर्भात हा रोग आहे. तर हे आपल्याला कधीपर्यंत मुक्तता मिळवायची असेल? 2047. जसं की तुम्हाला माहीत असेल की 2025 पर्यंत आपल्याला TB पासून मुक्तता मिळवायची आहे. तर तसंच आपण हे टार्गेट 2047 पर्यंत सिकल सेल ॲनिमियाच्या संदर्भात घेतलेलं असेल. दारिद्र्य निर्मूलन असेल, $30 ट्रिलियन असेल आणि विकसित देश असेल. तर हे तुम्हाला इथे लक्षात येणं इथे अपेक्षित आहे. तर चला आता आपण पुढे जाऊयात. हेच आहे सिकल सेल ॲनिमिया 2047. आता आपल्याला सर्वात महत्त्वाचा पार्ट हा आहे की जो काही बजेट आहे आपला, जे मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं की आपला जो काही बजेट आहे अर्थसंकल्प हा एकूण किती रुपयाचा आहे, याची जी काही संख्या आहे ती किती आहे? 48 लाख कोटी रुपये. खूप मोठी संख्या आहे, 48 लाख कोटी रुपये. मग आता आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की हा जो काही बजेट आहे 48 लाख कोटी रुपये हा कशा प्रकारचा डिवाइड होतो. तर लक्षात घ्या मित्रांनो, एक आहे आपला कॉलम जमा, दुसरा कॉलम आहे या ठिकाणी इथे खर्च. आता आपल्याला हे समजून घ्यायचं की आपल्या देशामध्ये जी काही जमा आलेली आहे ती कुठून कुठून येते. सरकारला जी काही इन्कम आहे ते प्रामुख्याने 2 सोर्सेस पासून येते. तर पहिला जो काही सोर्स आहे याला म्हणतो आपण करापासून मिळालेलं उत्पन्न आणि दुसरं जे आहे त्याचं नाव आहे करेत्तर उत्पन्न. लक्षात घ्या, भारत देशाला करापासून जे काही उत्पन्न मिळालं असेल ते किती आहे? 25 लाख कोटी रुपये आणि करेत्तरपासून मिळालेलं आहे जवळपास 5 लाख कोटी रुपये. म्हणजे 25 आणि 5 इथे 7 आहे कारण की जे काही 2 लाख आहे ते थोडेसे एक्स्ट्रा पैसे सरकारचे. तर 25 + 7 जवळपास ही जी अमाऊंट आहे
ते आहे 32 लाख कोटी रुपये. परंतु सरकारने जो काही खर्च केलेला आहे या ठिकाणी ही अमाऊंट आहे जवळपास 48 लाख कोटी रुपये. आता लक्षात घ्या, आपल्याला प्रश्न नेहमी असे येत असतात की सरकारला सर्वात जास्त पैसे कुठून येतात. हे तुम्हाला मी एक ड्राफ्ट सांगितलं आहे. तुम्हाला असा प्रश्न येतो की सरकारला सर्वात जास्त पैसे कुठून येतात, करापासून येतात की करेत्तरपासून येतात. तर ऑब्व्हियसली याचं उत्तर काय आहे, करापासून येतात. अमाऊंट किती आहे, 25 लाख कोटी रुपये. आता लक्षात घ्या मित्रांनो, याच्यामध्ये जर आपण इथे विचार केला तर दोन प्रकारचे कर तुम्हाला माहीतच आहेत. एक आहे प्रत्यक्ष आणि दुसरा आहे अप्रत्यक्ष. आता माझा सगळ्यांना हा प्रश्न आहे की सरकारला सर्वात जास्त कशापासून उत्पन्न प्राप्त होते, प्रत्यक्ष करापासून की अप्रत्यक्ष करापासून. यस, काय असेल. ऑब्व्हियसली आपल्या देशामध्ये आपण कोणती व्यवस्था स्वीकारलेली आहे, प्रोग्रेसिव्ह टॅक्स सिस्टीम स्वीकारलेली आहे. देशामध्ये जे काही प्रत्यक्ष कर आहे त्याचं प्रमाण नेहमी जास्त असते. तर लक्षात घ्या, ही जी अमाऊंट आहे जवळपास 14 लाख कोटी रुपये आणि अप्रत्यक्ष जो काही कर आहे तो आहे जवळपास 11 ते 12 लाख कोटी रुपये. म्हणजे कोणती अमाऊंट जास्त आहे, प्रत्यक्ष कराची अमाऊंट जास्त आहे. तुम्हाला असा डायरेक्टली प्रश्न येऊ शकते की भारताला सर्वात जास्त कशापासून उत्पन्न प्राप्त होते, तर हे आहे प्रत्यक्ष करापासून. जर मी तुम्हाला असं जर इथे प्रश्न विचारला की भारताला सर्वात जास्त या प्रत्यक्ष करामधून सर्वात जास्त इन्कम कशापासून प्राप्त होते, कारण की तुम्हाला माहीतच आहे प्रत्यक्ष कराचे अनेक प्रकार आहेत. जसं की इन्कम टॅक्स असेल, कॉर्पोरेशन टॅक्स असेल, कॅपिटल गेन टॅक्स असेल, त्याच्यानंतर आणखी कोणते टॅक्स असतील, त्याच्यानंतर सिक्युरिटी टॅक्स असेल. असे अनेक प्रकारचे टॅक्स आहेत. गिफ्ट टॅक्स सुद्धा याच्यामध्ये येतो, प्रोफेशन टॅक्स सुद्धा येतो. मग हे जे काही टॅक्स आहे 4-5 प्रकार मी तुम्हाला सांगितलेत. यापैकी सर्वात जास्त टॅक्स आपल्याला कुठून मिळते, तर लक्षात घ्या हा आपल्याला मिळतो आपल्या इन्कम टॅक्समधून. नंबर 2 प्रमाण कशाचं असेल या ठिकाणी, तर ते आहे आपलं कॉर्पोरेशन टॅक्स. हे नेहमी लक्षात ठेवा, याच्यावरती आपल्याला नेहमी प्रश्न येतात. आणि हे जे काही आकडेवारीत मी तुम्हाला सांगतोय ही सगळी आकडेवारी 2024-25च्या लेटेस्ट आकडेवारीनुसार आहे. तर प्रत्यक्ष करामधून सर्वात जास्त इन्कम आहे इन्कम टॅक्स, नंबर 2 आहे कॉर्पोरेशन टॅक्स. आता याच्यामध्ये लक्षात घ्या एक तिसरा पॉईंट, ज्याच्यामध्ये आपल्याला हे लक्षात घ्यायचं की भारताला जे काही अप्रत्यक्ष कर आहे ते त्याच्यामध्ये सर्वात मोठा सोर्स कोणता आहे, तर याचं नाव आहे इथे GST. कोणता सोर्स आहे, GST, गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स. आता जर तुम्हाला जर असा प्रश्न विचारला मित्रांनो की भारतामध्ये सर्वात जास्त जो काही टॅक्स आहे तो कशापासून मिळतो, जर तुम्हाला जर एकंदरीत जर विचारला असेल, असे तुम्हाला ऑप्शन दिलेले आहे. इन्कम टॅक्स आहे, कॉर्पोरेशन टॅक्स आहे, GST आहे. जर असे जर तुम्हाला जर ऑप्शन दिले असतील तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय असायला या ठिकाणी ते इन्कम टॅक्स असणं अपेक्षित आहे. कारण की सरकारला सध्या इन्कम टॅक्सवरून सगळ्यात जास्त उत्पन्न प्राप्त झालं आहे. कारण की मागे जर आपण जर बघितलं 2021-22 मध्ये तर तेव्हा त्याचं उत्तर GST होतं. 2022-21 मध्ये याचं उत्तर काय होतं, GST. परंतु 2024 मध्ये जे काही कलेक्शन असणार आहे ते सगळ्यात जास्त आपलं कशापासून असणार आहे, इन्कम टॅक्स म्हणून असणार आहे. म्हणून मी तुम्हाला इथे डेफिनेटली सांगू इच्छितो की याच्यावरती आपल्याला प्रश्न हा असेलच की सर्वात जास्त काय आहे. मग हे तुम्हाला असं लक्षात आलं असेल की हे सर कशावरून, तर त्यासाठी आपल्याकडे बजेट आहे, आपण ते बघूयात. तुम्हाला थोडीशी आकडेवारी मी इथे दाखवते. आता बघा आपला बजेट किती आहे, 48 लाख कोटी रुपयाचा. आता याच्यामध्ये मला सांगा की आपल्याला जो काही एकूण टॅक्स जो काही मिळतो हा किती रुपयाचा आहे, इथे जवळपास इथे आपल्याला हा आकडा दिसतोय 25 लाख कोटी रुपयाचा. आता याच्यामध्ये इथे लक्षात घ्या जे अमाऊंट जर आपण जर इथे लक्षात घेतली तर 10 लाख कोटी कॉर्पोरेशन टॅक्स आहे. त्याच्यानंतर इथे GST आहे आपला 10 लाख कोटी रुपये. त्याच्यानंतर इथे आहे इन्कम टॅक्स, कुठे गेल्यावरती इन्कम टॅक्स, यस इन्कम टॅक्स. तर हे जे काही अमाऊंट आहे तुम्हाला इथे सगळे हे टॅक्सचे अमाऊंट इथे दिसत आहेत. म्हणजे पहिला जो काही ऑप्शन आहे तो काय आपला इन्कम टॅक्स, नंबर 2 आहे कॉर्पोरेशन टॅक्स. कारण की GST पासून जी काही अमाऊंट आहे ती आपली थोडीशी कमी आहे, 10 लाख कोटी रुपये. तर हे थोडंसं आपल्याला इथे लक्षात घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की पैसा जो काही येतो आपल्याला त्याचे काही स्वरूप जे आहे ते कशा प्रकारचे असतात, पैसा आला आणि पैसा गेला. तर लक्षात घ्या मित्रांनो, जेव्हा आपल्याकडे जो काही पैसा येतो त्याला म्हणतो आपण रिसिप्ट. मग रिसिप्ट ह्या 2 प्रकारच्या असतात, त्याला म्हणतो आपण रेव्हेन्यू रिसिप्ट आणि दुसरा आहे कॅपिटल रिसिप्ट. तर जर आपण जर दोघांना जर एकत्र केलं तर सर्वात जास्त आपल्याला जो काही पैसा येणार आहे तो कशापासून येणार आहे, कर्ज आणि उसनवारी. म्हणजे आपण कर्जापासून सर्वात जास्त पैसा घेणार आहोत, ज्याचं प्रमाण जवळपास 27% असणार आहे. नंतर आहे आपला प्राप्ती कर,
नंतर आहे वस्तू आणि सेवा कर, नंतर आहे कंपनी कर, करेत्तर उत्पन्न आणि नंतर आहे आपला सीमा शुल्क. भारताला सर्वात जास्त जो काही पैसा येणार आहे तो कशापासून येणार आहे? कर्ज आणि उसनवारी. नंबर 2 एंट्री कशाची असेल? प्राप्ती कर. नंबर 3 एंट्री कशाची असेल? वस्तू आणि सेवा कर. नंतर आहे कंपनी कर. नंतर आहे लास्टला करेत्तर उत्पन्न, ज्याचं प्रमाण आहे 9% आणि इथे आहे आपलं सीमा शुल्क. तर हे तुम्हाला पाठ करायचे आहेत. हे जे आहे पहिले, हे जे तुम्हाला इथे दिसत आहेत 2 ते 6 हे तुम्हाला पाठच करायचे आहेत. परंतु हा थोडासा इथे अपवाद लक्षात घ्यायचा आहे. जर तुम्हाला जर परीक्षेमध्ये जर केवळ जर टॅक्सबद्दल जर विचारलं असेल तर टॅक्समध्ये नंबर 1 क्रमांक कोणाचा आहे? प्राप्तिकर म्हणजे इन्कम टॅक्स. पण जर तुम्हाला जर ओव्हरऑल जर विचारलं असेल तर क्रमांक कोणाचा असेल? कर्ज आणि उसनवारी. तर हा आपला आलेला पैसा आहे. कशा प्रकारे आपला हा पैसा आलेला आहे तर हे तुम्ही लिहून ठेवा, हे पाठच करा. आणि विशेषतः लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही हे सगळं इथे ऐकताय तर काही दिवसांनी तुम्हाला विसरू शकते. तर अशा वेळेस काय करायचं आहे की आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आपण हे PDF शेअर करणार आहोत. तिथे जाऊन तुम्हाला याच्या नोट्स काढायचे आहेत. कारण की आता इथे तुम्हाला मी सांगतो आणि तुम्ही लगेच नोट्स काढताय, थोडंसं मिसमॅच होऊ शकते. तर जेव्हा आपलं हे लेक्चर संपेल, जेव्हा तुम्हाला नोट्स मिळतील तेव्हा परत एकदा नोट्स बघा, नोट्स डिक्टेट करा आणि प्लस लेक्चरसुद्धा बघा, म्हणजे तुम्हाला हे परत रिवाईज होईल. त्याच्यानंतर इथे आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की पैसा जो आलेला आहे 48 लाख कोटी रुपये तो आपला जातो कसा? तर या संदर्भात आपल्याला हे सगळे 5 एंट्रीज लक्षात घ्यायचं आहे. तर लक्षात घ्या, सर्वात जास्त पैसा कुठे जातो आपला? राज्यांचा हिस्सा. कशा स्वरूपामध्ये जातो तो? कर आणि करेत्तरमध्ये किंवा शुल्काच्या स्वरूपामध्ये आपला हा जात असतो. मग तुम्हाला प्रश्न असेल की केंद्र सरकार राज्याला का पैसा देतो? कारण सोपं आहे की आपण महाराष्ट्रामध्ये राहतो, आपण काय देतो? इन्कम टॅक्स देतो. आपण महाराष्ट्राचे कोण आहे? रहिवासी आहे. पण टॅक्स कोणाला देतो आपण? केंद्र सरकारला. मग अशा वेळी जी काही विभागणी आहे कराची तर ती राज्य आणि केंद्रामध्ये व्हायला हवी. या दृष्टिकोनातून आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये त्याची विशेष तरतूद आहे. यामुळे आपण फायनान्स कमिशन स्थापन केलेलं आहे आणि या दृष्टिकोनातून काही जी अमाऊंट आहे ती नेहमी राज्यांना मिळत असते. तर ही जी काही अमाऊंट आहे ती सर्वात जास्त आहे एकूण बजेटच्या. तर ही अमाऊंट किती आहे? 21%. दुसरी अमाऊंट काय असेल या ठिकाणी? इथे व्याज देणी. म्हणजे लक्षात घ्या, सरकार बरेच वेळेस कर्ज उभारणी करत असते. मग अशा वेळेस त्याच्यावरती व्याज देणं अपेक्षित असते. तर व्याज देणी काय असेल? आपला नंबर 2चा खर्च आहे. नंबर 3 काय असेल? केंद्रीय योजना खर्च. आता केंद्रीय योजना खर्च म्हणजे काय? केंद्र सरकार बऱ्याच प्रकारच्या योजना आणत असते, त्यावरती लागणारा जो काही खर्च आहे त्याला म्हणतो आपण केंद्रीय योजना. किंवा काही योजना ह्या सेंट्रल स्पॉन्सर्ड स्कीम असतात, ज्याला आपण केंद्र पुरस्कृत योजना असं म्हणतो. तर मित्रांनो, हे 5चं जे काही डिवायडेशन आहे आपल्याला याच्या आधी असे प्रश्न आलेले आहेत, म्हणून हे तुम्हाला इथं पाठच करायचं आहे. तर राज्यांचा हिस्सा, व्याज, केंद्रीय योजना, वित्त आयोग आणि इतर हस्तांतरण, नंतर आहे केंद्र पुरस्कृत योजना. तर मित्रांनो, अशा प्रकारचं आपलं हे बजेट आहे. लक्षात आलं सगळ्यांना? आपल्याला मला सांगा कशापासून पैसा मिळतो? नंबर 1 कर्जाच्या स्वरूपामध्ये मिळतो. नंबर 2 प्राप्ती कर आहे. नंबर 3 GST. नंबर 4 कॉर्पोरेशन टॅक्स. नंबर 5 कस्टम ड्युटी म्हणजे सीमा शुल्क. तर हे झाले येणारा पैसा. जाणाऱ्या पैशामध्ये काय काय असेल? नंबर 1 ची एंट्री राज्यांना दिलेला कर. नंबर 2 दिलेलं व्याज. नंबर 3 केंद्रीय योजनेसाठी आलेला खर्च. नंतर आहे वित्त आयोगाचं हस्तांतरण आणि नंबर लास्टला आहे केंद्र पुरस्कृत योजना. आता मला सांगा, जर तुम्हाला जर असा प्रश्न जर विचारला की सर्वात जास्त खर्च जो आहे सरकारचा तो कशावरती होतो, तर तुम्हाला पहिला ऑप्शन आला राज्यांचा कर आणि दुसरा ऑप्शन आला तुम्हाला केंद्र सरकारच्या असलेल्या सर्व प्रकारच्या योजना आणि तिसरा ऑप्शन आहे व्याज. तर मला सांगा याचं उत्तर काय असेल? केंद्र सरकारच्या सर्व प्रकारच्या योजना ही उत्तर असेल ना. कारण की लक्षात घ्या, म्हणजे हे 16% आणि हे 8 किती होतात? 22% होतात. आणि जे काही राज्यांचा हिस्सा जो आहे तो किती टक्के आहे? 21%. म्हणून याचं उत्तर जे आहे ते पहिलं होणार नाही. तर उत्तर काय असेल? सर्व राज्यांच्या जे काही योजना आहे, सर्व केंद्र सरकारच्या काही योजना आहेत त्याच्यावरती असणारा खर्च जो आहे तो पहिला असेल. याच्यामध्ये त्यांनी थोडंसं डिवायडेशन केलं. तर इथे सगळ्यांना लक्षात आलं असेल की कसा पैसा येतो आणि पैसा कसा जातो. आता आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की बजेटमध्ये नेहमी टॅक्सेस संदर्भात काही चेंजेस असतात. प्रामुख्याने प्राप्ती करासंदर्भात चेंजेस असतात की कोणाला आपल्याला किती टॅक्स लावायचा आहे, कसा लावायचा, त्याचा रेट काय असायला हवा, कोणाला कर सवलत कशी द्यायची, या संदर्भात नेहमी चेंजेस होत असतात.
तर या बजेटमध्ये सुद्धा काही चेंजेस झालेले आहेत आणि हे चेंजेस तुम्हाला नक्की समजून घ्यायचे आहेत। याच्यावरती आपल्याला प्रश्न येऊ शकते आणि बेसिक प्रश्न असणार आहे राज्यसेवा आणि कंबाईन लेवलला। आता मला सांगा मित्रांनो, जे काही टॅक्स कोणाला द्यावा लागतो, तर लक्षात घ्या, ज्या लोकांचं इन्कम हे 7 लाखापेक्षा जास्त आहे त्यांनाच फक्त इथे कर द्यावा लागतो। काय आहे माझा पहिला प्रश्न? ज्या लोकांचं इन्कम हे 7 लाखापेक्षा जास्त आहे त्यांनाच फक्त इथे कर द्यायचा आहे। माझा ही तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर इथे हे 3 लाखाचा काय क्रायटेरिया आहे, ते मी तुम्हाला सांगतोय। लक्षात घ्या, आपल्या देशामध्ये क्रायटेरिया आहे, त्याला आपण टॅक्स रिबेट हा शब्द इथे वापरतोय। टॅक्स रिबेट हा शब्द महत्त्वाचा आहे। टॅक्स रिबेट म्हणजे काय? तुम्हाला करापासून सवलत आहे। तर आपल्या देशामध्ये जे काही करापासून जी काही सवलत आहे, जी अमाऊंट आहे ती किती आहे? जवळपास 7 लाख रुपये। मला सांगा मित्रांनो, जर माझं इन्कम जर 8 लाख रुपये जर असेल तर मला टॅक्स द्यावा लागेल का? तर ऑब्व्हियसली मला टॅक्स द्यावा लागेल। जर माझं इन्कम जर 6.5 लाख रुपये जर असेल तर मला 1 रुपयाही टॅक्स देण्याची आवश्यकता नाही। जर तुमचं इन्कम जर 7 लाखापेक्षा जास्त असेल तरच तुम्हाला इथे कर द्यायचा आहे। पण लक्षात घ्या, काही लोकांचं इन्कम हे 7 लाखापेक्षा जास्त असते। जसं की काही लोकांचं इन्कम आहे, आपण इथे एक्झाम्पल घेऊयात, 11 लाख रुपये। मग अशा वेळी ह्या लोकांना कर किती पडेल? तर यासाठी आपल्या देशामध्ये आपण टॅक्स स्लॅब तयार केलेले आहेत आणि हे स्लॅब कसे असतील? पहिला स्लॅब आहे 0 ते 3 लाखापर्यंत, दुसरा कसा आहे 3 ते 7 लाखापर्यंत, नंतर आहे 7 लाखापासून तर 10 लाखापर्यंत, नंतर आपण सांगितलेलं आहे 10 ते 12 लाखापर्यंत आणि नंतर आहे 12 ते 15 लाखापर्यंत। तर हे आपले काय आहे? स्लॅब आहेत। आता इथे लक्षात घ्या, 11 लाख हे तुमचं इन्कम आहे, याचा अर्थ की तुम्हाला 11 लाखावरती इथे 15% कर भरण्याची आवश्यकता आहे का? तर नाही। तर लक्षात घ्या मित्रांनो, जे की स्लॅब सांगितलेले आहेत, जर समजा 0 ते 3 लाखापर्यंत तुमचं इन्कम असेल एक्सीड, तर तुम्हाला इथे 0 टॅक्स भरावं लागेल। तुम्हाला कोणत्याही प्रकारचे इथे टॅक्स इथे लागणार नाही। त्याच्यानंतर जर हे क्रायटेरिया 3 ते 5 असेल, सॉरी माझं काहीतरी चुकलं, इथे 5% आहे। जर समजा 3 ते 7 असेल तर किती आहे या ठिकाणी? इथे 10 आहे। एक मिनिट, मला एकदा स्लॅब बघावं लागेल। हे बघा, 0 ते 3 आहे तर पूर्णतः नील आहे। जर 3 ते 7 असेल तर 5% आहे, नंतर 7 ते 10 असेल तर 10% आहे, 10 ते 12 असेल तर किती आहे? 15%, 12 ते 15 असेल तर जवळपास 20%, आणि जर 15 लाखापेक्षा जर असेल तर किती आहे? जवळपास 30%। आता याच्यामुळे तुम्हाला असा प्रश्न इथे येऊ शकतो की आपल्या देशामध्ये प्राप्ती कराचा सर्वात मिनिमम जो काही रेट आहे प्राप्ती कराचा किंवा इन्कम टॅक्सचा, तो किती आहे? तर 5% आहे, सर्वात कमी आहे। आणि सर्वात जास्त किती असेल? 30%। म्हणजे सर्वात मिनिमम कर आहे इन्कम टॅक्सचा तो आहे 5% आणि मॅक्झिमम किती आहे? जवळपास 30%। आता याच्यामध्ये आपल्याला हा प्रश्न हा येऊ शकते की भारतामध्ये 0 ते 3% याच्यामध्ये आपला जो काही रेट आहे तो किती आहे? तर 0% आहे। आणि जे काही आपल्याला टॅक्स द्यावा लागतो हा कितीवरती द्यावा लागतो? पुढच्या 3 ते 7 लाखावरती आपल्याला इथे टॅक्स द्यावा लागतो। पण लक्षात घ्या, हे क्रायटेरिया जो आहे तो कोणासाठी लागू असेल? ज्या लोकांचं 7 लाखापेक्षा इन्कम जास्त आहे त्यांनाच हे सगळे स्लॅब इथे लागू होतात। लक्षात आलं का सगळ्यांना? आता तुम्हाला असाही प्रश्न येऊ शकते की जर समजा 15 लाखापेक्षा जर जास्त जर इन्कम असेल तर त्या व्यक्तीला जो की टॅक्स रेट आहे तो किती लागतो? तर हा 15 लाखापेक्षा जर जास्त असेल तर हा रेट आहे 30%। हे थोडंसं पाठ करा, कारण की याच्या आधी आपल्याला आयोगाला इथे प्रश्न आलेले आहेत। तर हे थोडंसं इथे स्लॅब लक्षात घ्या आणि विशेषतः आपल्याला हे समजून घ्यायचं आहे। तसं याच्यावरती कधी प्रश्न आला नाही, पण समजून घ्या की स्टँडर्ड जे काही डिडक्शन आहे ते आधी आपल्याला 50,000 रुपयाचं होतं, आता ते सरकारने किती वाढवलं असेल? 75,000 रुपये। आधी तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर एक्झॅक्टली आहे काय? सांगतो मी तुम्हाला। बघा, जर समजा माझं इन्कम आहे 7,60,000, मला सांगा मला टॅक्स द्यावा लागेल का? तर ऑब्व्हियसली मला टॅक्स द्यावा लागेल, कारण की माझं इन्कम हे 7 लाखापेक्षा जास्त आहे। लक्षात घ्या, इथे स्टँडर्ड डिडक्शन या शब्दाचा अर्थ हा होतो की जे सरकारने सांगितलेलं आहे 75,000 रुपये हे आपल्याला याच्यामधून मायनस करायचे। म्हणजे तुमचं खरं जे आहे नेट जे काही इन्कम आहे स्टँडर्ड डिडक्शन नंतर ते किती असेल हो? सांगा मला। 7,60,000 मधून आपले 75,000 गेलेत
तर किती राहतात 6,85,000. तर 6,85,000 जे आहेत मित्रांनो, म्हणजे माझं खरं जे आहे इन्कम स्टॅट डिडक्शन नंतर हे किती आहे 6,85,000. म्हणजे याचा अर्थ हा होतो 7 लाखापेक्षा कमी आहे. मला टॅक्स भरण्याची इथे आवश्यकता आहे का? नाही. इथे जस्ट आत्ताच मी काही दिवसापूर्वी ITR केला, तर त्याच्यामध्ये माझं इन्कम हे जवळपास असंच काहीतरी होत होतं, पण नंतर मला त्याच्यामध्ये नवीन रिजिमनुसार काय मिळालं असेल, स्टँडर्ड डिडक्शन मिळालं. जर स्टँडर्ड डिडक्शन जर मिळालं नसतं तर मला पूर्णच टॅक्स भरावा लागला असता. म्हणून सरकारने इथं असं म्हटलेलं आहे की इथे आपण जे काही सवलत दिलेली आहे मित्रांनो, ती किती आहे 17,500 रुपयाची सवलत दिलेली आहे. कारण की तुम्हाला पहिल्या 0 ते 3 लाखापर्यंत टॅक्स भरण्याची आवश्यकता नाही. टॅक्स कितीवरती भरायचं तुम्हाला 3 ते 7 लाखावरती. जे तुमची 7 लाखाची काही एक्सिड अमाऊंट आहे त्याच्यावरती हा नेहमी आपला टॅक्स असतो. सगळ्यांना इथे लक्षात आलं मित्रांनो, स्लॅब कशा प्रकारचे वेगळे असतात, स्टँडर्ड डिडक्शन काय आहे, टॅक्स रिबेट म्हणजे काय, ह्या गोष्टी तुमच्या लक्षात आलेल्या आहेत. आणि विशेषतः लक्षात घ्या, मागे जो काही टॅक्स रिजिम जो होता तो वेगळा होता. त्याच्यामध्ये आपण 7 ते 9, 9 ते 12, 9 ते 11, 12, 12 ते 15 असं पकडलं होतं. पण यावेळेस आपण काय केलं, 2-2चा गॅप केलेला आहे. 7, 10, 10, 12 असा तो गॅप केलेला आहे. आधी तो थोडासा वाईड होता. तर लक्षात घ्या, हे नेहमी आपले चेंजेस होत राहतात. याच्यावरती आपल्याला या स्लॅबवरती प्रश्न येणार नाही, पण ह्या रेटवरती थोडंसं इथे लक्षात द्या. स्टँडर्ड डिडक्शनवरती सुद्धा थोडंसं वाढ झाल्यामुळे इथे आपल्याला प्रश्न येण्याची इथे थोडी शक्यता आहे. चला आपण पुढे जाऊयात. आता पुढचा पॉईंट आपला हा आहे की सरकारने जे काही टॅक्सेसमध्ये बदल केले असतील, कारण की तुम्हाला माहिती आहे नेहमी की बजेटमध्ये एकतर आपण काय करतो, टॅक्स इंट्रोड्यूस करतो किंवा बजेटमध्ये असणारे काही टॅक्स आहे ते आपण रद्द करतो. तर इथे सुद्धा सरकारने महत्त्वपूर्ण काही चेंजेस केलेले आहेत. तर हे चेंजेस कोणते असतील तर समजून घ्या. तर एक आहे आपला एंजल टॅक्स. एंजल टॅक्स जो आहे तो सरकारने पूर्णतः रद्द केलेला आहे. मग यावर्षी आपल्याला असा प्रश्न येऊ शकतो की एंजल टॅक्स म्हणजे काय. एंजल टॅक्स या शब्दाचा अर्थ काय होतो, याची सुरुवात कधी झाली असेल आणि सरकारने हा रद्द कधी केला असेल. तर एंजल टॅक्सची सुरुवात कधी झाली असेल 2012 मध्ये. सरकारने हा रद्द कधी केला असेल, आत्ताच्या बजेटमध्ये हा रद्द केलेला आहे 2024-2025च्या बजेटमध्ये. मग तुम्हाला इथे असा प्रश्न येऊ शकतो की हा एंजल टॅक्स आपण का रद्द केला आणि हा टॅक्स असतो कोणावरती. तर लक्षात घ्या मित्रांनो, एंजल टॅक्स हा कोणावरती असतो, जे लोक गुंतवणूकदार आहेत, जे नेहमी स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करत असतात. सगळ्यांना स्टार्टअप माहिती आहे काय आहे. स्टार्टअप म्हणजे काय, एक नवीन बिझनेस, जो काहीतरी वेगळा बिझनेस आहे, त्याच्यावरती काही लोक इन्व्हेस्टमेंट करत असतात हौशे नवशे. जेव्हा त्याच्यामध्ये जे काही इन्व्हेस्टमेंट करतात तर त्या व्यक्तीला म्हणतो आपण एंजल इन्व्हेस्टर. एंजल इन्व्हेस्टर म्हणजे फरिस्ता, जो त्याला बिझनेस वाचवण्यासाठी तो नेहमी इन्व्हेस्टमेंट करत असतो. तर लक्षात घ्या, जो कोणी इन्व्हेस्टमेंट त्या स्टार्टअपमध्ये करत असतो त्याला म्हणतो आपण एंजल इन्व्हेस्टर. आणि सरकारचा असा नियम होता की जो कोणी त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करेल, समजा एक आहे स्टार्टअप ABC नावाचं, याच्यावरती समजा एखाद्या व्यक्तीने इन्व्हेस्टमेंट केली असेल 10 लाख रुपये, मग अशा वेळेस सरकारने असं म्हटलंय की इथे जर एंजल इन्व्हेस्टर जर इन्व्हेस्टमेंट करत असेल तर त्याच्यावरती कर लागेल. म्हणजे हा कर कोणावरती होता, जो काही गुंतवणूकदार आहे त्याच्यावरती हा कर होता. आणि याचं जे काही प्रमाण होतं ते आहे 30.9%. मग याचा अर्थ हा होतो की 30% जी काही अमाऊंट आहे ती नेहमी टॅक्समध्ये निघून जात होती. जी काही 70% जी काही अमाऊंट आहे ती फक्त या ABC कंपनीला मिळत होती. म्हणजे याचा अर्थ हा होतो मित्रांनो की जे काही स्टार्टअप आहे याच्यामध्ये कोणी इन्व्हेस्टमेंट करणारच नाही. समजा तुमच्याकडे 10 लाख रुपये पैसा आहे, जर सरकारला जर समजा तुम्हाला 3 लाख रुपये जर द्यावे लागले असतील तर तुम्ही कधी ABC स्टार्टअपमध्ये इन्व्हेस्टमेंट कराल का? नाही. आणि म्हणून मागच्या काही दिवसामध्ये स्टार्टअपची वाट लागली होती. भारतामध्ये जवळपास 2 लाख स्टार्टअप आहेत आणि देशासाठी स्टार्टअप खूप महत्त्वाचे आहे, कारण की यामुळे रोजगार वाढतात. परंतु काही दिवसापासून सरकारने एंजल टॅक्स लावल्यामुळे जे काही स्टार्टअपमध्ये येणारी जी काही इन्व्हेस्टमेंट आहे ती येत नव्हती. आणि बरेच जे काही आपले डिपार्टमेंट्स आहेत त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही हा जो काही टॅक्स आहे एंजल टॅक्स तो रद्द करा. कारण की याच्यामध्ये काय व्हायचं की जे काही मनी लॉन्ड्रिंग आहे तो खूप सारा प्रमाण व्हायचं. समजा माझी कंपनी आहे XYZ आणि ही जी काही कंपनी आहे ती कशी आहे, फ्रॉड कंपनी आहे, फक्त कागदावरती मी तयार केली. आणि जर माझा जर ब्लॅक मनी जर मला वाईट करायचं असेल तर सोपा ऑप्शन आहे, या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करा. भले मला 30% द्यावं लागलं पण 70% अमाऊंट काय होणार, माझी वाईट होणार. तर अशा प्रकारचा मनी लॉन्ड्रिंग हा जो काही प्रकार आहे तो खूप मोठ्या प्रमाणात होत होता. नंबर 2, देशामध्ये इन्व्हेस्टमेंट जी आहे ती खूप चुकीच्या पद्धतीने येत होती. नंतर हा आहे की देशामध्ये स्टार्टअपला प्रोत्साहन मिळत नव्हतं.
म्हणून सरकारने ठरवलं की आपल्याला एंजल टॅक्स जो आहे तो रद्द करायचा आहे, म्हणून सरकारने सध्या तो रद्द केलेला आहे. आणि विशेषतः आपल्याला याच्यावरती डायरेक्टली प्रश्न येऊ शकतो, एंजल टॅक्स हा कोणावरती लागतो? जो काही गुंतवणूक करतो त्याच्यावरती हा टॅक्स लागतो. नंबर 2, हे कोणत्या कंपनीवरती लागतो? एक आहे स्टार्टअप आणि नंबर 2 आहे अनलिस्टेड कंपनी. अनलिस्टेड कंपनी, ह्या दोन गोष्टी लक्षात घ्या. अनलिस्टेड कंपनी आणि स्टार्टअप यांच्यावरती कोणता टॅक्स लागतो? एंजल टॅक्स. आता हा एंजल टॅक्स कधी लागतो स्टार्टअपवरती? जर समजा एखाद्या कंपनीची समजा व्हॅल्युएशन आहे 1 लाख, एक उदाहरण देतो मी तुम्हाला, इन्व्हेस्टमेंट आहे म्हणजे व्हॅल्युएशन आहे 1 लाख रुपये, पण तरीसुद्धा या कंपनीमध्ये जवळपास इन्व्हेस्टमेंट होत आहे 10 लाख रुपये. म्हणजे याचा अर्थ हा होतो की त्या कंपनीच्या किती व्हॅल्युएशनपेक्षा जास्त अमाऊंट इन्व्हेस्टमेंट होत आहे, म्हणजे अफरातफरचे चान्सेस जास्त आहे. मग अशा वेळेस मित्रांनो याच्यामध्ये कंपनीवरती नियंत्रण यावं यासाठी एंजल टॅक्स इंट्रोड्यूस केला होता, पण त्याचा गैरवापर वाढल्यामुळे सरकारने आता हे रद्द केलेलं आहे. तर एंजल टॅक्सवरती आपल्याला इथे प्रश्न येण्याची इथे अपेक्षा जास्त आहे. चला आता पुढे येऊयात आपण. आणि एक्झॅक्टली तुम्हाला इथे सगळं दिलेलं आहे बजेटमध्ये. आता इथे लक्षात घ्या एंजल टॅक्स काय आहे? ॲबॉलिश एंजल टॅक्स फॉर ऑल क्लासेस ऑफ इन्व्हेस्टर्स, सिम्पलर टॅक्स रिजिम टू ऑपरेट डोमेस्टिक क्रूज. हे महत्त्वाचं नाही आहे. आता याच्यामध्ये दुसरा पॉईंट जो आहे तो खूप जास्त महत्त्वाचा आहे, तो आहे कॉर्पोरेट टॅक्स. सगळ्यांना कॉर्पोरेट टॅक्स माहिती आहे, महामंडळ कर, जे आपण याच्या आधी डिस्कशन केले. महामंडळ कर या शब्दाचा अर्थ काय होतो की जर एखादा व्यक्ती जर पैसा कमवत असेल तर त्याच्यावरती लागणारा कर जो आहे तो आहे इन्कम टॅक्स. जर समजा कंपनी जर हा पैसा कमवत असेल त्याच्यावरती लागणारा जो काही इन्कम टॅक्स आहे त्याला म्हणतो आपण कॉर्पोरेशन टॅक्स. तर लक्षात घ्या भारतामध्ये जो काही कॉर्पोरेशन टॅक्स आहे तो 2 प्रकारच्या कंपनीला लागू असतो. एक आहे भारतीय कंपनी आणि दुसरी असेल आपली परकीय कंपनी. तर लक्षात घ्या मोदी सरकार आल्यापासून मोदी सरकारने जो काही महामंडळ जो काही कर आहे तो दिवसेंदिवस कमी करण्याचा प्रयत्न केला, कारण की जेवढा हा कर कमी असेल तेवढा जास्त इंडस्ट्रीज आपल्या भारतामध्ये येतील आणि त्यामुळे देशाला आणखीनच फायदा होईल. या दृष्टिकोनातून आपण काय करतोय, हा कॉर्पोरेशन टॅक्स हा कमी करतोय. तर लक्षात घ्या मित्रांनो याच्या आधी आपल्या भारतामध्ये हा जो काही टॅक्स होता याचं प्रमाण हे 30% होतं, पण सध्या हे प्रमाण जे आहे ते केवळ 22%. आपल्याला डायरेक्टली असा प्रश्न येऊ शकते की भारतामध्ये सध्या कॉर्पोरेशन टॅक्स जो आहे महामंडळ कर तो किती टक्के आहे? तर हा जवळपास 22% एवढा आहे भारतीय कंपन्यांसाठी. जर तुम्हाला जर असा प्रश्न असा विचारला की परकीय कंपनीसाठी किती आहे तर हा जवळपास 40% होता, परंतु आता जो काही प्रमाण झालेला आहे या बजेटनुसार तर ते झालेलं आहे जवळपास 35%. आता ह्यामध्ये खूप मोठे चेंजेस होणं अपेक्षित आहे, यामुळे आपल्याला हा प्रश्न इथे येण्याची शक्यता आहे. डायरेक्ट तुम्हाला असा प्रश्न येईल की भारतामध्ये जे काही परकीय कंपन्या आहेत यांना महामंडळ कर किती टक्के लागू होतो? तर हा आहे 35%, आधी 40% होता. तर अशा प्रकारचे इथे बेसिक आहे हे आपण इथे समजून घेतले, म्हणजे हे झालेले आपल्या टॅक्सेसमध्ये चेंजेस आहेत. त्याच्यानंतर दुसरे काही चेंजेस आहेत ते आपण इथे समजून घेऊयात. हेच आहे एंजल टॅक्स जे आपण आतापर्यंत बघितलं, तेच एक्सप्लेनेशन आहे एंजल टॅक्स. एंजल टॅक्स जो आहे तो कोणत्या कायद्यानुसार येतो, कोणत्या कायद्यानुसार तो इंट्रोड्यूस झाला होता 2012 मध्ये, तर तो कायदा आहे आपला आयकर कायदा 1961. या कायद्यानुसार आपण तो इंट्रोड्यूस केला होता, हे लक्षात घ्या. याच्यावरही सुद्धा आपल्याला डायरेक्टली प्रश्न येऊ शकतो. तो सध्या किती कर होता? हा होता 30.9, पण आता तो आपण पूर्णतः रद्द केलेला आहे, हे तर लक्षात घ्या. सेम पॉईंट आहे. चला जे आपण आता बघितलं कॉर्पोरेट टॅक्स किंवा कॉर्पोरेशन टॅक्स सगळं हेच तिथं आहे, हे तुम्हाला इथे दिले माहिती. चला आता पुढचा पॉईंट आहे टॅक्स संदर्भातच आहे. पुढचा पॉईंट आहे कॅपिटल गेन टॅक्स. आता कॅपिटल गेन टॅक्स म्हणजे काय? तर याचा अर्थ की समजा माझे काही आई वडील आहेत, त्यांनी काहीतरी प्रॉपर्टी मला हस्तांतरित केली आणि मग ती प्रॉपर्टी मी विकली, तर असा अर्थ हा होतो की मला जी काही प्रॉपर्टी मिळालेली आहे ती नंतर मी विकली, तर त्याच्यापासून मला काहीतरी प्रॉफिट झालेला आहे, तर त्याच्यावरती जे काही प्रॉफिट होतो त्याच्यावरती सुद्धा टॅक्स लागतो. तर त्या टॅक्सला म्हणतो आपण भांडवली मालमत्ता कर. तर या संदर्भात 2 प्रकारचे टॅक्स आहेत, एक आहे शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स आणि दुसरा आहे लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स. मग अशा वेळी सरकारने काय केलं, याच्यामध्ये वाढ केलेली आहे. तर हा थोडासा निगेटिव्ह पॉईंट्स आहे, पण समजून घ्या, कारण की यामुळे आपलं जे काही शेअर मार्केट आहे बजेटनंतर ते एकदम पडलं. नॉर्मली काय होतं की जेव्हा बजेट येतो तेव्हा देशामध्ये जे काही शेअर मार्केट ते वाढतं,
परंतु या एकाच गोष्टीमुळे जे की शेअर मार्केट आहे ते पटकन पडलं. कारण की जेव्हा समजा तुमचे शेअर्स तुम्हाला ट्रान्सफर होतात तुमच्या आईवडिलांकडून, तर तेव्हा अशा वेळेस त्याला टॅक्स लागणार आहे. तर ही थोडीशी निगेटिव्ह बातमी आहे इन्व्हेस्टरच्या दृष्टिकोनातून. ते थोडंसं आपल्या इथे लक्षात घ्यायचं आहे. तुम्हाला हे प्रश्न येणार नाही, पण हे माहीत असावं. आकडेवारीसुद्धा महत्त्वाची नाही. आता याच्यामध्ये आपल्याला दुसरा टप्पा लक्षात घ्यायचा आहे की भारतामध्ये जे काही बजेट आहे, तर यामध्ये आपल्याला कॅपिटल रिसिप्ट किती आहे आणि एकूण रेव्हेन्यू रिसिप्ट किती आहे याच्यावरती ऑलरेडी आपण डिस्कशन केलेलंच आहे. बघा इथे रेव्हेन्यू रिसिप्ट किती आहे, 31 लाख कोटी रुपये, आणि इथे किती आहे कॅपिटल रिसिप्ट किती आहे, 16 लाख कोटी रुपये. म्हणजे अमाऊंट किती झाली असेल, 16 + 32 किती होतात, 48 लाख कोटी रुपये. म्हणजे आपलं हे झालं इन्कम, आणि खर्च किती असेल आपला तेवढाच आहे. पण सरकारला याच्यामध्ये जवळपास 16 लाख कोटी रुपयाचं काय करावं लागलं, कर्ज घ्यावं लागलं. आणि हीच आहे आपली काय तूट, त्याला आपण वित्तीय तूट असं म्हणतो. ही इथे लक्षात घ्या. आणि याच्यानुसार आपल्याला हे लक्षात येतं की भारतामध्ये सध्या वित्तीय तूट किती आहे GDPच्या. तर हा आकडा नेहमी लक्षात ठेवा, तो आहे 4.9. तुमच्याही परीक्षेला येणार नाही आहे, पण जेव्हा आपण अभ्यास करत असतो तेव्हा आपल्याला ह्या गोष्टी माहीत असतात. फिस्कल तूट म्हणजे काय, वित्तीय तूट म्हणजे काय, नंतर आहे बजेटरी डिफिसिट म्हणजे काय, रेव्हेन्यू डिफिसिट म्हणजे काय, कॅपिटल डिफिसिट म्हणजे काय, प्रायमरी डिफिसिट म्हणजे काय, इफेक्टिव्ह रेव्हेन्यू डिफिसिट म्हणजे काय. या संकल्पना तुम्हाला माहीत असणं गरजेचे आहेत, कारण की त्या प्रत्येक वेळेस येत असतात. आकडेवारी इथे पाठ करण्याची आवश्यकता नाही, फक्त समजून घ्या की जो काही आपला गॅप आहे 16 लाख कोटी रुपयाचा, मुळात हाच गॅप म्हणजे काय असेल आपल्या इथे फिस्कल तूट आहे. तर हे आपल्याला इथे लक्षात येते. बाकी सगळे आकडेवारी लक्षात घेण्याची आवश्यकता नाही. आता आपण पुढे येतोय की सरकारने जो काही 48 लाख कोटी रुपये जो काही खर्च केलेला आहे, यामध्ये आपण सर्वात जास्त खर्च हा कशावरती केलेला आहे, ही अमाऊंट आपण कुठे खर्च केली असेल, तर ती कुठे असेल, डिफेन्सवरती केलेली आहे. संरक्षणावरती आपण सर्वात जास्त खर्च केलेला आहे. नंबर 2 काय असेल, रुरल डेव्हलपमेंट. आता याच्यामध्ये बऱ्याच जणांना असं वाटतं की आपण इथे डिफेन्सवरती का खर्च केला असेल. तर मित्रांनो लक्षात घ्या, सध्याचं जे काही वातावरण आहे आपल्या भारतामध्ये हे थोडंसं राजकीयदृष्ट्या इनस्टेबल आहे, आणि जे काही इंटरनल सिक्युरिटी आहे त्या दृष्टीनेसुद्धा इनस्टेबल आहे. कारण की तुम्हाला माहीत असेल की सध्या बांगलादेशचा इश्यू चालू आहे, इकडे पाकिस्तानचा इश्यू चालू आहे, खाली श्रीलंकाचा इश्यू चालू आहे. यामुळे आपल्या देशामध्ये इव्हन चायनाची सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आपला धमकी आहे, धोका आहे. मग यामुळे आपल्या देशामध्ये अशी एक शक्यता वर्तवली जाते की पुढच्या 5-10 वर्षामध्ये भारत आणि चीन युद्ध होण्याची शक्यता आहे, असा एक अंदाज वर्तवला जातो सध्याच्या जिओपॉलिटिक्सनुसार. मग अशा वेळेस सरकारने हे उद्दिष्ट ठेवलेलं आहे की आपल्याला जो काही खर्च आहे डिफेन्सवरचा तो वाढवायचा आहे. मग या दृष्टिकोनातून जे काही रिफ्लेक्शन्स आहे ते तुम्हाला इथे दिसते. एवढंच नाही मित्रांनो, या डिफेन्सचा जो काही फायदा आहे तो सरकारने असा घेतलेला आहे की आता आपण सर्वात जास्त डिफेन्स जो आहे तो मेक इन इंडिया करत चाललो आहे. एवढंच नाही तर आपण डिफेन्समध्ये आपण एक्सपोर्ट आहे तो सुद्धा आपण वाढत चाललो आहे. जसं की फिलिपाईन्स या देशाला आपण नुकतंच काय केलेलं आहे, ब्राह्मोस दिलेला आहे. त्याच्यानंतर फिलिपाईन्स आहे, इंडोनेशिया आहे, त्यांना आपण काय करतोय सध्या, ब्राह्मोस देतोय. मग याचा अर्थ हा होतो की आपण डिफेन्समध्ये खर्च वाढवतोय, ही तर एक चांगलीच गोष्ट आहे. परंतु याचं रूपांतर आपण कशामध्ये करतोय, एक्सपोर्टमध्ये करतोय. हा सुद्धा आपला एक पॉझिटिव्ह पॉईंट आहे. आता याच्यामध्ये नेहमी लक्षात घ्या, नेहमी आपल्या देशामध्ये एक टीका केली जाते GDP संदर्भात की आपलं एज्युकेशन आणि हेल्थमध्ये हा वाटा कमी कमी होत चालला आहे. आणि ते खरं आहे, जवळपास 2.5% हा वाटा असण्याची अपेक्षा आहे. परंतु आता हा वाटा जो आहे तो 1%पेक्षाही कमी आहे. म्हणजे बघा, ही खूपच कमी अमाऊंट आहे. हेल्थ सेक्टरसाठी आपण केवळ 90,000 कोटी रुपये आपण खर्च करतोय. एज्युकेशनसाठी हा आकडा खूपच कमी आहे, 1,25,000 रुपये. पण लक्षात घ्या, आपल्या देशामध्ये आपण सध्या हेल्थ सेक्टर असेल किंवा एज्युकेशनसाठी असेल, जवळपास आपल्याला हा आकडा 3.5 ते 4% पर्यंत जाण्याची अपेक्षा आहे. पण हा ॲव्हरेज किती आहे सध्या, 1 ते 1.5%. आणि आज आपल्या देशामध्ये जी काही बेरोजगारी किंवा बाकी समस्या निर्माण झाल्या असतील त्याचं कारण हेच आहे, कारण की आपण हेल्थ आणि एज्युकेशनला इथे आपण फोकस करत नाही आहे. म्हणजे एका ठिकाणी नरेंद्र मोदी खूप चांगलं काम करत आहेत, डिफेन्समध्ये खर्च वाढवत आहेत, इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये खर्च वाढवत आहेत, पण जे काही बेसिक गरज आहे आपल्या देशाची, एज्युकेशन अँड आपलं हेल्थ, त्याच्यावरती थोडासा खर्च आपल्याला कमी होते. ही अमाऊंट जरा कोविडमध्ये वाढली होती, कोविड संपला, परत आपण ही अमाऊंट याच्यामध्ये कमी केलेली आहे. हे थोडंसं लक्षात घ्या, पहिला सेगमेंट लक्षात घ्या डिफेन्समध्ये. चला आता आपण पुढे जाऊयात. आता पुढचा जो काही पॉईंट आहे तो आहे आपला, बघा, ज्याच्यामध्ये आपल्याला 2 गोष्टीचं इथे डायग्राम इथे दिसतोय. याला म्हणतो आपण टॅक्स टू GDP रेशो. हा टर्म तुम्ही अभ्यासला असेल. आता टॅक्स टू GDP रेशो या शब्दाचा अर्थ काय होतो बघा इथे. बघा, टॅक्स टू GDP रेशो या शब्दाचा अर्थ काय होतो, म्हणजे देशामध्ये आपण जो आपला GDP आहे याच्या तुलनेमध्ये आपण टॅक्स किती कलेक्ट करतो.
मी तुम्हाला ऑलरेडी सांगितले की आपल्या देशाचा एकूण टॅक्स किती आहे हो, 25 लाख कोटी रुपये एवढा आपला टॅक्स आहे. पण त्या तुलनेमध्ये जर GDP जर बघितला आपण, याचा जर रेशो जर लक्षात घेतला तर हा रेशो केवळ किती आहे, 12%. आणि लक्षात घ्या मित्रांनो, कोणत्याही विकसनशील देशामध्ये किंवा विकसित देशांपेक्षा हे जे काही रेशो आहे तो खूपच कमी आहे. जर चायनामध्ये जर हा रेशो जर मी बघितला मित्रांनो, तर हा जवळपास 22% पेक्षा जास्त आहे. अमेरिकेमध्ये जवळपास 35% पेक्षा जास्त आहे. जगामध्ये केवळ भारत हा एकमेव देश आहे की ज्याच्यामध्ये टॅक्स टू GDP रेशो हा कमी आहे. त्याचं कारण काय, त्याचे बरेच कारणं आहेत. जसं की भारतामध्ये डायरेक्ट टॅक्स सिस्टीममध्ये खूप सारे कॉम्प्लिकेशन्स आहेत. म्हणून सरकारने या बजेटमध्ये एक कायदा आम्ही आणू असं सांगितलेलं आहे. स्टार्टिंगला मी तुम्हाला सांगितलं की बजेटमध्ये हेच असतं की आम्ही काय काय करणार आहोत, की सरकार सध्या डायरेक्ट टॅक्स कोडमध्ये सुधारणा करणार आहेत. सरकार आणखीन काही फंडामेंटल गोष्टी आहेत त्याच्यामध्ये चेंजेस करणार आहेत. कॉर्पोरेशन पॉलिसी आणणार आहे. हे सगळ्या गोष्टी आपण आणणार आहोत हे असं बजेटमध्ये सांगितलं. आणि तसाच बदल आपल्याला या टॅक्स सिस्टीममध्ये करायचा आहे. जसं की तुम्हाला माहीत असेल की जवळपास 2014-15च्या आधी हे प्रमाण जे आहे ते 10% होतं किंवा त्याच्यापेक्षाही कमी होतं. पण जसं आपला GDP वाढत चालला आहे त्या प्रमाणामध्ये हा प्रमाण वाढणं चांगली गोष्ट आहे. पण इथे आपली अपेक्षा काय आहे, हे 20% असावं, 30% असावं, जेणेकरून आपल्याला हेल्थ आणि एज्युकेशनमध्ये हा खर्च जास्त असावा. तर या डायग्रामनुसार तुम्हाला काय कळतं, इथे नेहमी लक्षात ठेवा ॲव्हरेज देशाचा टॅक्स टू GDP रेशो हा कॉन्स्टंट आहे. किती आहे, 11 ते 12%. हे नेहमी लक्षात ठेवा. याच्यामध्ये ना खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होते किंवा कमी होते. आता याच्यामध्ये लक्षात घ्या, हा आहे वरचा ग्रीन कॉलम आणि खाली आहे येलो कॉलम. तर इथे आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की जो काही येलो कॉलम जो आहे तो कशाचं प्रतीक आहे, डायरेक्ट टॅक्सेसचं, आणि ग्रीन कशाचं आहे, इनडायरेक्ट. मला सांगा कोणती अमाऊंट जास्त आहे, तर ऑब्वियसली येलो जास्त आहे. म्हणजे आपल्या देशामध्ये डायरेक्ट टॅक्सचं प्रमाण हे जास्त आहे. जे तुम्हाला मी सांगितले ना, 25 लाख कोटीपैकी डायरेक्ट किती आहे, जवळपास 13 ते 14 लाख डायरेक्ट आहे. इनडायरेक्ट किती आहे, 11 ते 12 लाख इनडायरेक्ट आहे. याचा अर्थ की डायरेक्ट आपल्या देशामध्ये नेहमी जास्त आहे. हे थोडंसं इथे हा डायग्राम समजून घ्या टॅक्स टू GDP रेशो संदर्भात. आता पुढे जाऊयात आपण. पुढचा पॉईंट आहे आपला जे आपण ऑलरेडी डिस्कस केले. आता याच्यामध्ये आपला एक दुसरा पार्ट इथे चालू होतोय. तर तो पार्ट आहे या बजेटमध्ये सुरू झालेल्या योजना. तर यामध्ये सर्वात महत्त्वाची योजना आहे ज्याचं नाव आहे पूर्वोदय योजना. आता पूर्वोदय योजना काय आहे आपण ते समजून घेऊयात. आता बऱ्याच वेळेस लोकांना असा प्रश्न हा निर्माण होतो की पूर्वोदय योजना म्हणजे काय, की मे बी नॉर्थ ईस्ट इंडियासाठी ही योजना असेल. पण लक्षात घ्या मित्रांनो, पूर्वोदय योजना आणि नॉर्थ ईस्ट इंडिया याचा काहीही संबंध नाही. लक्षात घ्या, 2015मध्ये नरेंद्र मोदी यांनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड रिफायनरी सुरू केली होती. आणि सुरू करताना तेव्हा त्यांनी ही कल्पना मांडली होती. तुम्हाला असा प्रश्न येणार नाही, पण लक्षात ठेवा, पूर्वोदय ही जी काही योजना आहे ती सर्वप्रथम कोणी मांडली असेल, तर ही नरेंद्र मोदी यांनी मांडली असेल 2015मध्ये. आणि तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की जे आपले पूर्वोदय राज्य आहेत त्यांचा विकास व्हायला हवा. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर पूर्वोदय राज्य म्हणजे कोणते, ईशान्य भारत आहे का, तर नाही. त्याचा एक डायग्राम मी तुम्हाला इथे काढून दाखवतो, हे तुम्हाला लगेच लक्षात येईल. हा आपला भारताचा मॅप आहे. हा आपला भारताचा मॅप आहे. आता याच्यामध्ये लक्षात घ्या, पूर्वोदय राज्य म्हणजे काय, तर 5 राज्यांचा समावेश. जसं की इथे आपल्याला इथे लक्षात येते बिहार हे राज्य आहे. त्याच्यानंतर आपल्याला ओडिसा राज्य आहे, पश्चिम बंगाल राज्य आहे, झारखंड आहे आणि आंध्र प्रदेश आहे. त्याच्यामध्ये आणखीन पश्चिम बंगाल आहे. तर जवळपास हे 5 राज्यांचा इथे समावेश होतो. आणि हे 5 राज्य तुम्हाला पाठच करायचे आहेत. कारण की तुम्हाला असा डायरेक्टली प्रश्न येणार आहे की खालीलपैकी पूर्वोदय राज्यांमध्ये कशाचा समावेश होत नाही. तर लक्षात घ्या, बिहार, ओडिसा, पश्चिम बंगाल, झारखंड आणि आंध्र प्रदेश. फक्त याच्यामध्ये हे लक्षात ठेवा की छत्तीसगड नाही आहे. कारण की हे जे काही प्रांत आहे हा नॉर्मली कोणाचा प्रांत असेल, बिमारू राज्यांचा प्रांत आहे. पण याच्यामध्ये बिहार वगैरे हे नाही आहे. तर लक्षात घ्या कोण कोण नाही आहे, नेहमी लक्षात ठेवा, बिहार नाही आहे, उत्तर प्रदेश नाही आहे आणि छत्तीसगड नाही आहे. लक्षात राहतील ही नावं 5. पहिला आहे बिहार, दुसरा आहे ओडिसा, पश्चिम बंगाल, झारखंड आणि आंध्र प्रदेश. हे पाठ लक्षात ठेवायचे. मग इथे आपल्याला प्रश्न हा येतो की पूर्वोदय योजना जी आहे त्याचा उद्देश काय आहे. मित्रांनो लक्षात घ्या, हा जो की भाग आहे असं म्हटलं जातं की हा मागासलेला आहे. इथे जे काही संसाधनं आहेत ती खूप जास्त आहे पण तरीसुद्धा हा मागासलेला आहे. तर यांचा उद्देश हाच आहे
की आपल्याला इथे मोठ्या प्रमाणामध्ये पायाभूत सुविधांचा विकास करायचा आहे, मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना तिथे आपल्याला वेगळ्या प्रकारच्या योजना त्यांना आपल्याला ॲक्सेस करून द्यायच्या आहेत. तर हा याचा उद्देश आहे. या दृष्टिकोनातून आपण ही 2024 अर्थसंकल्पामध्ये काढलेली महत्त्वपूर्ण योजना आहे. थोडक्यात काय तर त्यांचा आपला सर्वांगीण विकास करायचा आहे. जे जे त्यांना विकासासाठी लागेल त्या गोष्टी आपल्याला त्यांना इथे द्यायच्या आहेत. ही झाली आपली पूर्वोदय योजना नंबर 1. आता इथे आपण दुसऱ्या योजनेवरती डिस्कशन करणार आहोत, ज्याचं नाव आहे प्रधानमंत्री जनजातीय उन्नत ग्राम अभियान. आता मला कुणी सांगू शकेल का की ही योजना कशासाठी असेल? ग्राम योजना आहे, ग्राम अभियान हा शब्द आहे, नंतर शब्द काय आहे? उन्नत हा शब्द आहे, जनजातीय हा शब्द आहे. त्याला आपण जनजाती असं म्हणूयात. म्हणजे थोडक्यामध्ये काय तर जे काही आपले आदिवासी बंधू असतील त्यांचा विकास करण्यासाठी ही योजना इथे आणलेली आहे. ही जी काही योजना आहे जे ग्रामीण भारतामध्ये जे आपले आदिवासी आहेत त्यांचा विकास करण्यासाठी ही योजना आणलेली आहे. आणि लक्षात घ्या मित्रांनो, याच्या आधीसुद्धा 2023च्या बजेटमध्ये सुद्धा सरकारने एक योजना आणलेली आहे. या योजनेचं नाव आहे PVTG योजना. सगळ्यांना PVTG हा प्रकार माहीत आहे का? काय आहे हे? वल्नरेबल जे काही ट्राईब ग्रुप आहे याच्या संदर्भात हा ग्रुप तयार केलेला आहे. लक्षात घ्या मित्रांनो, भारत आपला स्वतंत्र झाला असेल 1947 मध्ये. 1951 मध्ये आपल्याला हा प्रश्न पडला की आपल्या देशामध्ये अनेक गट आहेत, SC ST त्याच्यानंतर बाकीचा वर्ग गट. मग अशा वेळेस आपल्या देशामध्ये आपल्याला जे काही आरक्षण जे आहे भारतीय संविधानामध्ये ते कोणाकोणासाठी दिलं असेल? SC आणि ST साठी आपण हे आरक्षण दिलेलं आहे, जे मुळात भारतीय राज्यघटनेमध्येच आहे. मग ती आपली विधानसभा असेल किंवा आपली लोकसभा असेल. मग अशा वेळेस आपल्या देशामध्ये प्रश्न हा होता की खऱ्या अँगलनी ST कोण आहेत, म्हणजे आदिवासी कोण आहेत आणि त्याला आपण क्रायटेरिया कसा करायचा आहे. या संदर्भात अनेक प्रकारच्या समित्या वगैरे आल्यात, परंतु बाकीच्या लोकांना याच्यावरती काम करता आलं नाही. फायनली 1964 मध्ये एक आपण समिती स्थापन केली असेल आणि या समितीचं नाव आहे लोकर समिती 1965 मध्ये 64-65 मध्ये. तर या समितीने सांगितलं की आदिवासी म्हणजे कोण? की जो गट आदिम समाज आहे, ज्याची संस्कृती पूर्णतः वेगळी आहे, भौगोलिकदृष्ट्या सुद्धा तो वेगळा आहे आणि तिथे जे आहे ते खूप घाबरतात किंवा ते डायरेक्टली सोशल टचमध्ये नाही आहेत किंवा ज्यांचा सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासले पण आहेत. हा जो कोणी गट असेल अशा लोकांना आपण काय म्हणायचं? इथे आदिवासी असं म्हणायचं. पण लक्षात घ्या मित्रांनो, याच्यामध्ये आपल्याला आदिवासी हा शब्द लक्षात आला, परंतु कालांतराने काही आदिवासी जे आहेत ते सुधारलेत. म्हणजे त्यांच्या लाईफमध्ये खूप साऱ्या इम्प्रूव्हमेंट झाल्यात, त्यांचा जीवनमानाचा दर्जा सुधारला. परंतु याच्यामध्ये सुद्धा असे काही गट होते की जे सुधारलेले आदिवासी होते आणि काही आदिवासी असे होते की आज सुद्धा आदिम समाजामध्ये होते. मग अशा वेळेस सरकारने काय केलं? परत एक समिती स्थापन केली. याचं नाव आहे UN डेबर समिती 1973 मध्ये. आणि यांनी सांगितलं की जे काही 2 प्रकार जे आहेत, एक आहे विकसित आदिवासी आणि दुसरा आहे अविकसित आदिवासी. यांनी हे जे काही प्रकार जे आहे अविकसित आदिवासी म्हणजे कोण? तर त्यांनी परत त्याचे 4 क्रायटेरिया आपल्याला इथे सांगितलेत. एक आहे घटती लोकसंख्या, साक्षरता दर कमी आहे, तंत्रज्ञानाचा अभाव आहे, आर्थिक मागासलेपणा आहे. आणि हे जे काही लोक आहेत, हे जे काही गट आहेत, यांची जी काही संख्या आहे तेव्हा त्यांनी याला नाव दिलं इथे PTG म्हणजे काय? पर्टिक्युलर ट्रायबल ग्रुप, जो अतिशय वल्नरेबल आहे. आणि मित्रांनो लक्षात घ्या, त्याच्यानंतर जे काही बाकीचे सरकार आहे किंवा बाकीचे जे काही मुवमेंट्स असतील, मुवमेंट नाही म्हणता येणार त्याला, पॉलिसीज आहेत, त्या पॉलिसीनुसार यांनी असं सांगितलं की आता याला आपण PTG न म्हणता आपण काय म्हणायचं याला इथे PVTG. आणि अशा प्रकारे भारतामध्ये जवळपास 75 PVTG ग्रुप जे आहेत ते आपण सध्या घोषित केलेले आहेत. तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये डायरेक्टली प्रश्न येऊ शकते की भारतामध्ये PVTG किती आहेत? तर किती आहेत? 75. आता माझा सगळ्यांना इथे प्रश्न आहे मित्रांनो की महाराष्ट्रामध्ये सध्या किती PVTG आहेत? कमेंट करून सांगा मला. महाराष्ट्रामध्ये किती PVTG याच्यावरती सुद्धा आपल्याला प्रश्न येऊ शकते. आता भारतामध्ये किती आहेत? 75. हे नेहमी लक्षात घ्या. मग आता इथे सरकारने 2023 मध्ये जी काही योजना आणली असेल त्याचं नाव आहे PMPVTG. मग याचा अर्थ काय होतो की जे काही वल्नरेबल ट्रायबल ग्रुप असतील, जे अविकसित आदिवासी आहेत, यांचा काय करायचं? आपल्याला इथे विकास करायचा आहे. म्हणजे ही योजना आहे PMPVTG, मागास असलेले आदिवासी. आणि ही कोणासाठी आहे? विकसित.
ज्याचं नाव आहे प्रधानमंत्री जनजातीय उन्नत ग्राम अभियान। लक्षात आलं? 2023ची योजना कोणासाठी असेल? PVTG असेल आणि 2024ची कोणासाठी असेल? ग्राम आदिवासीसाठी असेल। तर हा इथे आपल्याला बेसिक फरक लक्षात घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये वैशिष्ट्य काय नाही, आपले हे सारखेच आहेत की त्यांना सर्वांगीण विकास करायचा आहे, त्यांना घर पुरवायचे आहेत, त्यांना आपला रोड पुरवायचे आहेत, शिक्षण पुरवायचं आहे, थोडक्यात काय त्यांचा सर्वांगीण विकास करायचा आहे। तर अशा प्रकारचं आपलं हे योजनेचे इथे उद्दिष्ट आहे जे आपण इथे समजून घेतले। चला आता आपण पुढे येऊयात। आता पुढे आपल्याला हे समजून घ्यायचं आहे, थोडासा फॅक्ट आहे। तुम्हाला माहीत असेल की आपल्या ईशान्य भारतामध्ये जे काही इंटरनेट कनेक्टिव्हिटी असेल, रोड कनेक्टिव्हिटी असेल किंवा बॅक कनेक्टिव्हिटी आहे ती खूप कमी आहे आणि त्यांना भारताशी जोडणं गरजेचं आहे। या दृष्टिकोनातून सध्या आपण ईशान्य भारतामध्ये पोस्ट पेमेंट बँकची आपण सुरुवात करणार आहोत आणि यांची संख्या किती असणार आहे? 100 पेमेंट बँक असणार आहे। सगळ्यांना पेमेंट बँक माहिती आहे? जे काही बँकचे काही प्रकार असतात त्याच्यामध्ये पेमेंट बँक हा जो काही प्रकार आहे तो आपण पोस्ट ऑफिसला आपण घोषित केलेला आहे। तर लक्षात घ्या, याच्यामध्ये आपण नॉर्थ ईस्टमध्ये आपण 100 पोस्ट ज्या आहेत किंवा आपण त्याला शाखा असं म्हणूयात इथे आपण ओपन करणार आहोत। आणि विशेषतः याच्यामध्ये आपल्याला टॅगलाईन लक्षात घ्यायची। ही टॅगलाईन काय आहे? आपका बँक आपके द्वार। असा आपल्याला इथे डायरेक्ट प्रश्न येऊ शकतो की ही जी काही पोस्ट पेमेंट बँक आहे याचं वाक्य काय आहे? तर हे वाक्य अशा प्रकारचं आहे, आपका बँक आपके द्वार। तर आपण इथे समजून घेतले। छोटीशी न्यूज आहे पण महत्त्वपूर्ण आहे। चला आपण पुढे जाऊयात। आता पुढचा पॉईंट हा आहे मित्रांनो की आपल्या देशामध्ये जे काही सरकारी कंपन्या आहेत त्या सरकारी कंपन्यांमधून सरकार इन्व्हेस्टमेंट मागे घेते। या कन्सेप्टला म्हणतो आपण डिसइन्व्हेस्टमेंट। तर लक्षात घ्या, डिसइन्व्हेस्टमेंटवरती आपल्याला नेहमी इथे प्रश्न येतो की सरकार प्रत्येक वर्षी डिसइन्व्हेस्टमेंट टार्गेट काय असते। तर इथे आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की मागच्या 2019 पासून तर 23-24 पर्यंत डिसइन्व्हेस्टमेंट टार्गेट हे अशा प्रकारचं होतं, जवळपास 90,000 कोटी रुपये, 2,10,000 कोटी रुपये, 1,75,000 कोटी रुपये, 65,000 कोटी रुपये आणि इथे आहे 51,000 कोटी आणि आता जे आहे ते किती असेल आपलं? 50,000 कोटी रुपये। तर लक्षात घ्या, आता इथे 50,000 कोटी का लक्षात ठेवायचं आहे? कारण की मागच्या 6 वर्षामधलं हे सर्वात कमी डिसइन्व्हेस्टमेंट टार्गेट आहे। आधी मला सांगा मित्रांनो, तुम्हाला डिसइन्व्हेस्टमेंट हा शब्द लक्षात आला का? डिसइन्व्हेस्टमेंट म्हणजे काय? तर सरकारची जी काही इन्व्हेस्टमेंट आहे कंपनीमधली ती कमी करणे। सगळ्यांना इन्व्हेस्टमेंट हा शब्द माहीत आहे, म्हणजे पैसा टाकणे। डिसइन्व्हेस्टमेंट म्हणजे काय? पैसा काढून घेणे। तर अशा प्रकारे जे काही सरकारी कंपन्या आहेत तिथून सरकारला पैसा हा काढून घ्यायचा आहे। तर यासाठी सरकारने प्रत्येक वेळेस टार्गेट ठेवलेले आहेत, परंतु हे टार्गेट कधीच पूर्ण झाले नाहीत। इथे आपण बघू शकतो 90,000 कोटी रुपयाचं टार्गेट होतं, अचीव केलं आपण 50,000। हे महत्त्वाचं नाही आपण कधी काय अचीव केले, फक्त 2च फॅक्ट महत्त्वाचे आहेत हे नेहमी लक्षात ठेवा की भारत सरकारने सर्वात जास्त डिसइन्व्हेस्टमेंट टार्गेट कोणत्या वर्षी ठेवलं असेल? 2020-21 मध्ये। आणि हे टार्गेट किती होतं? 2,10,000 कोटी रुपये। अचीव किती झाले ते महत्त्वाचं नाही आहे, खूपच कमी 32,000 कोटी रुपये। आता लक्षात घ्या, मागच्या 6 ते 7 वर्षामध्ये किंवा मी म्हणेल 10 वर्षामध्ये सर्वात कमी सरकारने टार्गेट ठेवलेलं आहे आणि हे किती आहे? फक्त 50,000 कोटी रुपये। बघा तुम्हाला इथे मराठीमध्ये न्यूज दिसते, निर्गुंतवणुकीचे उद्दिष्ट आहे 50,000 कोटी रुपये। नेहमी आपल्याला हे नेहमी लक्षात ठेवायचे आहे की काय अपवाद आहे। सर्वात जास्त काय आहे? 2,10,000 आणि आता काय ठेवले आपण? केवळ 50,000 कोटी रुपये। कारण की आता सरकारच्या हे लक्षात आलं की मोठे टार्गेट ठेवून काही फायदा नाही आहे, कारण की ते अचीव होत नाही आहे। यामुळे सरकारने आता जे काही टार्गेट ठेवलं ते आहे 50,000 कोटी रुपये। तुमच्या कंबाईनला पूर्व किंवा मुख्यला असा डायरेक्टली प्रश्न येऊ शकतो, 2024-25चं निर्गुंतवणुकीचे उद्दिष्ट खालीलपैकी कोणते आहे? तर अमाऊंट किती असेल? 50,000 कोटी रुपये। आणि कधी कधी असं होऊ शकतं की आयोग तुम्हाला मागची सुद्धा फॅक्ट विचारू शकते की 2020-21 मध्ये सर्वात जास्त डिसइन्व्हेस्टमेंटचं टार्गेट किती होतं? तर हे आहे 2,10,000 रुपये। तर आपण इथे समजून घेतले। आता आपण पुढे येऊयात मित्रांनो, आणि बातमी खूपच महत्त्वाची, याच्यावरती आपल्याला 100% क्वेश्चन असेल। ते का क्वेश्चन असेल? कारण की कोणत्याही देशाची अर्थव्यवस्था जी आहे ती कशावरती अवलंबून असते? पायाभूत सुविधेवरती डिपेंड असते। त्या देशामध्ये रोड कसे आहेत, बिल्डिंग्स कशा आहेत, रस्ते कसे आहेत, ब्रिज कसे आहेत, ट्रेन आहेत का, एरोप्लेनची फॅसिलिटी आहे का? लक्षात घ्या, आज चीन आपल्यापेक्षा एवढे पुढे का आलाय? कारण की त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर हे खूप जास्त बेस्ट आहे। जसं की तुम्हाला माहिती आहे, जर आपल्या भारतामध्ये जर आपल्याला
500 किलोमीटर जर प्रवास करायचा असेल तर नॉर्मली किती तास लागतात? 12 ते 14 तास. परंतु चीनमध्ये ते फक्त लागतात 6 तास, कारण की त्यांचं ट्रान्सपोर्टेशन हे फास्ट आहे. जेवढं ट्रान्सपोर्टेशन फास्ट असतं तेवढं काय असतं, खर्च कमी लागतो, तेवढं तुमचा प्रोडक्ट आहे तो आणखीन इफेक्टिव्ह इम्प्लिमेंट होऊ शकतो. तर लक्षात घ्या मित्रांनो, तर सरकारलाही असंच वाटतं की जर आपल्याला जर विकसित भारत जर बनायचा असेल तर 30 ट्रिलियन जर डॉलर जर पूर्ण करायचं असेल तर एकच आहे की आपल्या देशामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर वाढवणे. सरकारने हे जे काही टार्गेट आहे तो दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे आणि आज आपल्या देशाचं टार्गेट जे आहे 2024साठी हे सर्वात मोठं आहे. आणि ही अमाऊंट किती तुम्हाला माहिती आहे? 11,11,111 कोटी रुपये. अमाऊंट खूपच वेगळी आहे बघा, अशी आहे. हा आकडा खूपच शुभ मानला जातो परीक्षेसाठी, म्हणून याच्यावरती प्रश्न येण्याची शक्यता जास्त आहे की इन्फ्रास्ट्रक्चरवरती सरकारने 2024-25साठी किती खर्चाचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे? 11,11,111 कोटी. बहुतेक काहीतरी ज्योतिषात सांगितलं असेल हा आकडा. आणि विशेषतः लक्षात घ्या, हे आपल्या GDPच्या किती % आहे याच्यावरती आपल्याला प्रश्न येत असतो. तर हा वाटा जो आहे तो आहे 3.4%. हे थोडेसे हे 2 फॅक्ट इथे लक्षात ठेवा, बाकी काही इथे लक्षात ठेवायची तर अपेक्षा नाही आहे. तर सगळ्यांच्या लक्षात आलं असेल. चला आता आपण सर्वात महत्त्वाची योजना इथे लक्षात घेऊयात. त्या योजनेचं नाव आहे भू आधार. तुम्ही बरेच वेळेस हा शब्द ऐकला असेल, आधार कार्ड. इव्हन तुमचा आधार कार्ड नंबरसुद्धा असेल. मला सांगा, आधार कार्डचा जो काही नंबर आहे तो किती शब्दांचा असतो, किती आकड्यांचा असतो? 12 की 14? 12. तर लक्षात घ्या, जसं माणसाचा आधार कार्ड असतो, जसं माणसाचा एक युनिक आय डी असतो, तर तसंच सरकारने आता काय केलं आहे की जे काही ग्रामीण भारत आहे तिथे जे काही शेतीचे वाद आहे ते खूप जास्त होतात. सगळ्यांना 7/12 तर माहीतच असेल. 7/12 काय असतो की जमीन ती कोणाच्या नावावरती आहे, जमीन किती आहे, मॅप काय आहे, ते सगळं 7/12वरती आपल्याला कळतं. एक्झॅक्टली त्याच भरोशावरती सरकारने आता काय केले, भू आधार नावाची योजना आणलेली आहे. कारण की जे काही वादविवाद आहे ते होऊ नये आणि शेतकऱ्यांना हे लवकर कर्ज मिळावं यासाठी आपण हे ग्रामीण भारतासाठी स्पेशल भू आधार योजना आपण आणलेली आहे. यामध्ये तुमचा जो काही लँड पार्सल असेल, जे काही जमीन असेल, त्याला आपण 14 अंकी या ठिकाणी इथे नंबर देणार आहोत. आणि त्या नंबरमध्ये ते सगळंच असेल की ती कोणाच्या मालकीची आहे, कोणाकडून कोणाकडे हस्तांतरित झालेली असेल, त्याचा मॅप काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये मेन्शन असतील. म्हणजे विवादित जागा असतील त्याच्यावरती आपल्याला इथे लगेच काम करता येईल. तर मित्रांनो, अशा प्रकारचं हे भू आधार आहे. तर इथे थोडंसं डिक्टेशन आहे, आपण ते बघूयात. भू आधार जे आहे याच्यामध्ये 2 प्रकारच्या योजना आहेत. पहिली योजना आहे ग्रामीण भागामध्ये असणाऱ्या जमिनी आहे त्याला आपण काय वितरित करायचं आहे, भू आधार नंबर आपल्याला वितरित करायचा आहे. परंतु अशा काही जमिनी आहेत शहरी भारतामध्ये तर त्यांना भू आधार देणं शक्य होत नाही. त्यासाठी आपण जे काही रेकॉर्ड्स आहेत, जमिनीचे रेकॉर्ड्स शहरी भारतामध्ये, त्यासाठी आपण ह्या नोंदी ज्या आहेत त्या आपण डिजिटलाइज करणार आहोत. तर असे हे 2 योजना आहेत, हे लक्षात ठेवा. ही योजना आहे ग्रामीण भारतासाठी भू आधार देण्यासाठी आणि शहरी भारतामध्ये काय आहे, डिजिटलाइज रेकॉर्ड्स करण्यासाठी. आणि ही जी काही योजना आहे ती आपल्याला पुढच्या 3 वर्षामध्ये आपल्याला इथे पूर्ण करायची आहे, असं सरकारने इथे आपल्याला दावा केलेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की हा जो काही आकडा आहे तो 14 अंकी असेल आणि विशेषतः जे काही नागरी भागामध्ये जे काही जमिनी असतील यांचं सगळ्यांचं प्रॉपर GIS, GPS आणि जे आपण म्हणतो ना टेक्नॉलॉजिकल जे काही इमेजेस असतील त्या सगळ्या थ्रू आपण याचं काय करणार आहोत, डिजिटलाइज रेकॉर्ड करणार आहोत. हे ते थोडंसं समजून घ्या. कारण की बरेच वेळेस काय होतं माहिती आहे का, लोक घरपट्टी भरतच नाही शहरी भारतामध्ये. आणि शहरी भारतामध्ये जे काही जमिनीचे प्राइजेस असतात ते खूप जास्त असतात. लोक काहीतरी ते उडून टाकतात डॉक्युमेंट्स. मग अशा वेळेस हे सगळं डिजिटलाइज करण्यासाठी सरकारचा हा प्रयत्न आहे, जेणेकरून जे काही लोकल गव्हर्नन्स असेल किंवा बॉडी असेल त्यांचा तो टॅक्स या ठिकाणी इथे वाढेल. तर आता या ठिकाणी आता आपण दुसरी योजना इथे डिस्कस करणार आहोत. आणि या दुसऱ्या योजनेचं नाव आहे, जी खूप महत्त्वाची, तशी आपण ही फेब्रुवारीमध्येच लॉन्च केलेली आहे, फेब्रुवारी 2024मध्ये. या योजनेचं नाव आहे प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना. तुम्ही या योजनेबद्दल ऐकलं असेल, काय आहे योजना? तर या योजनेचं नाव आहे शॉर्टकटमध्ये सन रूफटॉप योजना. याचा अर्थ हा होतो की आपलं जे काही घर आहे त्या घराच्यावरती आपल्याला काय लावायचं, सोलर पॅनल लावायचे. मग ते घर असेल, ऑफिस असेल, कुठेही तुम्हाला हे सोलर पॅनल लावता येईल. आणि विशेषतः लक्षात घ्या, याच्यामध्ये तुम्ही जे काही सोलर पॅनल लावणार आहात त्याच्यामध्ये सिस्टीम लक्षात घ्या. आधी समजा हे आपलं घर आहे,
याच्यामध्ये दोन प्रकार तुम्हाला माहीत असतील, ऑन ग्रीड आणि ऑफ ग्रीड. ते तुम्हाला सांगत नाही, फक्त शॉर्टकट लक्षात घ्या. समजा आपण हे इथे पॅनल लावलेत. पॅनल लावल्यानंतर आपल्याला काय मिळते, ती वीज मिळते. आणि वीज जेव्हा आपल्याला मिळत असते मित्रांनो, तर तेव्हा आपल्या घरामध्ये कधी कधी असं होतं की आपल्याला एक्स्ट्रा विजेची आवश्यकता असते आणि कधी कधी सोलर पॅनल काम करत नाही कारण की पाऊस चालू आहे किंवा वातावरण ढगाळ आहे. मग अशा वेळेस आपल्याला जर एक्स्ट्रा जर वीज लागत असेल तर आपण काय केलेलं आहे, हे जे ग्रीड आहे, हे ग्रीड आपण आपल्या घराला जोडलेलं आहे आणि हे बरोबर आपल्या पॅनलला जोडलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ हा होतो की आपल्याला लागणारी एक्स्ट्रा वीज आपण या ग्रीडपासून घेऊ शकतो. पण लक्षात घ्या, जर कदाचित आपल्याकडे एक्स्ट्रा वीज निर्माण झालेली आहे, आपल्याला त्याची आवश्यकता नाही आहे, मग अशा वेळेस ती वीज आपण काय करणार. तर अशा वेळेस याच्यामध्ये आपण काय केलं आहे, ह्या ग्रीडला ते आपण ऑन केलं आहे. म्हणजे याचा अर्थ हा होतो की जी एक्स्ट्रा वीज असेल ते आपण कुठे ट्रान्सफर करणार आहोत, या ग्रीडला ट्रान्सफर करणार आहोत. आणि जर आपल्याला जर हवी असेल आपण तीही घेऊ शकतो. म्हणजे याचा अर्थ हा होतो की याच्यामध्ये जे काही ग्रीड आहे, हे ग्रीड असेल आणि त्याच्यानंतर आपलं जे काही पॅनल असेल, याच्यामध्ये जे काही प्लस मायनस जे काही बिल असेल, हे बिल तुम्हाला येईल. आणि जर कदाचित असं झालं की तुम्ही त्यांना एक्स्ट्रा बिल दिलेलं आहे, एक्स्ट्रा युनिट त्यांना आपण दिलेले आहेत ग्रीडला, तर अशा वेळेस तुम्हाला त्याचे पैसेसुद्धा मिळतील. म्हणजे याचा अर्थ हा होतो की तुम्ही याच्यापासून पैसे कमवू शकता. सोपा उपाय आहे. जे काही लाईट वगैरे ते बंद ठेवा, येणारे जे काही पॅनलमधून एनर्जी आहे, युनिट आहे, ते ग्रीडला पाठवून द्या. ते सगळं ॲटोमॅटिक असतं. मग अशा वेळेस तुम्हाला ते पैसे मिळू शकतात. याला आपण ऑन ग्रीड असं म्हणतो. नॉर्मली जे काही सोलर पॅनल आहेत ते स्वस्त असतात, परंतु जे काही बॅटरीज असतात त्या खूप महाग असतात. मग अशा वेळेस सरकारचा उपाय हाच आहे की जे काही बॅटरी हा प्रकार आहे तो काढून टाका. डायरेक्टली आपल्याला हे कशाबरोबर कनेक्ट करायचं आहे, या ग्रीड म्हणजे काय, तर हे नॉर्मल जे काही लाईट आहे त्याला आपण ग्रीड असं म्हणतो. हे आपण याच्याबरोबर कनेक्ट करणं त्याला आपण ग्रीड असं म्हणतो. ऑफ ग्रीड म्हणजे काय की ह्या लाईटचा आणि आपल्या घरामध्ये असणारा सोलर पॅनलचा काही संबंध नसतो, ते पूर्णतः वेगळे असतात. तर मित्रांनो, अशा प्रकारे हे जे काही सूर्यघर योजना आहे ती कोणती योजना आहे, ऑन ग्रीड योजना आहे. म्हणजे आपल्या घरातील लाईट ती कशाबरोबर कनेक्ट आहे, बाहेरच्या लाईट बरोबर कनेक्ट आहे. जर आपल्याला जर जास्त हवी असेल आपण ती घेऊ शकतो, जर एक्स्ट्रा असेल तर आपण ती देऊ शकतो. आणि जेवढे आपण एक्स्ट्रा देऊ तेवढा आपल्याला काय मिळेल, पैसा मिळेल. तर याचं सोपं लॉजिक आहे. आणि याच्यामध्ये असं म्हटलं जातं मित्रांनो की जी तुम्हाला लाईट बिल वापरायची आहे, जी तुम्हाला मोफत मिळणार आहे या पॅनलच्या माध्यमातून, ही किती असणार आहे, 300 युनिट असणार आहे. आणि मोदी साहेब असं म्हणतात की आपल्याला आपल्या भारतामध्ये जवळपास किती पॅनल या ठिकाणी लावायचे आहेत, तर ही अमाऊंट आहे 100 कोटी. 100 कोटी आपल्याला या ठिकाणी इथे पॅनल आपल्या देशामध्ये लावायचे आहेत. मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर आपले जे काही पॅनल आहेत ते खूप महाग असतात, मग आपल्याला हे पुरतील का. तर सरकारने यासाठी तुम्हाला या पॅनलसाठी अनुदान दिलेलं आहे. आणि हे अनुदान कशा प्रकारचं आहे, त्याच्या कॅपॅसिटीनुसार. बघा, हे अशा प्रकारची कॅपॅसिटी आहे. जर समजा तुमचा जो पॅनल जर 3 किलोवॅटचा जर असेल तर सरकार तुम्हाला याच्यावरती किती रुपये देणार आहे, 78,000 रुपये तुम्हाला या ठिकाणी इथे देणार आहे. जर तुमचा जर पॅनल 2 किलोवॅटचा जर असेल तर तुम्हाला या ठिकाणी जे काही रुपये मिळणार आहेत ते आहे 60,000 रुपये. आणि जर तुमचा जर पॅनल जर 1 किलोवॅटचा जर असेल तर तुम्हाला या ठिकाणी पैसे मिळणार आहेत 30,000 रुपये. आता लक्षात घ्या मित्रांनो, हे जे आकडेवारी तुम्हाला पाठ करायची, कारण की कधी कधी तुम्हाला अशा वेळेस इथे प्रश्न विचारला जाऊ शकतात. किती आहे, 3 किलोवॅट असेल तर 78,000 रुपये, 2 किलोवॅट असेल तर 60,000 आणि 1 किलोवॅट असेल तर 30,000 रुपये. आता तुम्हाला इथे प्रश्न आहे की जर समजा 5 किलोवॅट असेल तर मिळेल का एवढी सबसिडी. नाही, एवढी सबसिडी मिळणार नाही. तुम्हाला जी काही सबसिडी आहे ती पहिल्या 3 साठीच आहे. बाकी जी आहे ती सबसिडी सरकारला देता येणार नाही. नाहीतर असं होईल, एखाद्या मोठमोठ्या कंपन्या आहेत त्यांनी केले समजा 10 किलोवॅट, अशा प्रत्येक वेळेस सरकार त्यांना काही सबसिडी देत बसणार नाही. जी काही लिमिट आहे त्याला सुद्धा काहीतरी नॉर्म्स आहेत, त्यानुसार ही सबसिडी आपल्याला दिली जाते. तर मित्रांनो, मला सांगा तुमच्या हे लक्षात आलेलं आहे का की काय आहे, किती आपल्याला मोफत वीज मिळणार आहे, ती आहे 300 युनिट. आणि विशेषतः लक्षात घ्या मित्रांनो, या योजनेचंही नाव असंच आहे, पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजना. मोफत म्हणजे काय, हे 300 युनिट हा जो काही प्रकार आहे ना मित्रांनो, तर तुम्हाला 300 ग्रेडपर्यंत तुम्हाला ते वापरता येईल. पण त्याच्या एक्स्ट्रा जर वापरले असेल तर तुम्हाला काय मिळेल, त्यावरती चार्जेस असतील. तर असा तो 300 युनिटचा हा क्रायटेरिया आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला हे लक्षात घ्यायचं की मोफत हा शब्द असा असतो
कारण की पॅनल बसवण्यासाठी हा खर्च कोणी केलेला आहे, सरकारने केलेला आहे. आता मित्रांनो लक्षात घ्या, 1 किलोवॅटचा जर आपल्याला जर पॅनल जर लावायचा असेल तर नॉर्मली आपल्याला 75,000 रुपये लागतात आणि सरकार किती रुपये देणार आहे, 30,000 रुपये. म्हणजे खिशातून किती भरायचे आहेत आपल्याला, 40 ते 45,000 रुपये इतके भरायचे आहेत. पण लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही तुमचा सोलर पॅनल जेव्हा लावता तर तेव्हा पुढच्या 5 वर्षामध्ये तुमचा पैसा हा वसूल होतो आणि विशेषतः पुढच्या 20-25 वर्ष ते पॅनल चालू शकतात. म्हणजे या पॅनलचा खूप सारा फायदा आहे. म्हणजे सरकारलाही काही टेन्शन राहणार नाही की आपला कोळसा जळतोय किंवा प्रदूषण होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला टेन्शन नाही आहे लाईट आहे किंवा नाही आहे, 24 तास लाईट आपण यूज करू शकतो. तर अशा प्रकारचा याचा हा फायदा आहे आणि सरकारचा हाच प्रयत्न आहे भविष्यामध्ये. तर हे सगळे इथे बेसिक आहे. आणि विशेषतः लक्षात घ्या, तुम्हाला पैसा कधी मिळणार आहे, जेव्हा तुम्ही ते सगळं इन्स्टॉल कराल, जेव्हा तुम्ही तुमचे डॉक्युमेंट अपलोड कराल तेव्हा तुम्हाला ते सबसिडी तुमच्या अकाउंटला ट्रान्सफर होते. आधी तुम्हाला ते पैसे काही देणार नाही आहे. आधी तुम्हाला हे सगळं काम करायचं आहे आणि नंतर पैसे. जसं की तुम्हाला माहीत असेल प्रधानमंत्री आवास योजना, तिथेसुद्धा असंच होतं की आधी घर बांधायचं आणि मग नंतर तो पैसा ट्रान्सफर व्हायचा. तर मित्रांनो अशा या सगळ्या गोष्टी आपण इथे बेसिक बघितल्या. आता याच बेसिकला आपण ह्या 9 डायमेन्शनने आपण इथे घेऊन जाणार आहोत. तर हे पुढचे काही 9 डायमेन्शन जे आहेत, जे महत्त्वाचे आहेत तेच तुम्हाला फक्त वाचून दाखवतो. बाकी याच्यामध्ये काही जास्त महत्त्वाचं नाही आहे. लक्षात घ्या, पहिला आहे आपला ॲग्रिकल्चर. मला सांगा 9 डायमेन्शन त्यांच्या लक्षात आलेलं आहे का? ॲग्रिकल्चर, रोजगार, कौशल्य, सर्वसमावेशक मानव संसाधन विकास, शहरी विकास, ऊर्जा सुरक्षा, पायाभूत सुविधा, नवकल्पना आणि पुढच्या पिढीतील सुधारणा. पहिला आपण लक्षात घेतोय कृषी संदर्भात. तर पहिला आपला पिलर आहे, प्रायोरिटीज आहे कृषी क्षेत्र. आता या कृषी क्षेत्रामध्ये आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे, याच्यामध्ये आपल्याला फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे जे आपल्या मेन्सला आहे, कंबाईन मेन्सला आणि राज्यसभा मेन्सला, नॅशनल कॉपरेशन पॉलिसी. तर अजून आपण आणली नाही आहे, पण या बजेटमध्ये सांगितलं की आपण ती लवकरच आणणार आहोत. आणि जेव्हा कधी येईल ती तुम्हाला पाठ करायची, कारण याच्यावरती आपल्याला नेहमी प्रश्न असतात. त्याच्यानंतर आहे आपल्या देशामध्ये आपल्याला ॲग्रिकल्चरमध्ये रिसर्च करायचे, हे एकदम जनरल वाक्य सोडून द्या. नंतर आहे आपल्या देशामध्ये आपल्याला आत्मनिर्भर बनायचं आहे. कशामध्ये आत्मनिर्भर बनायचं असेल, ऑइल सीडमध्ये बनायचं आहे. पण त्यासाठी प्रोग्राम काय आहे, कसं काय करायचं आहे हे दिलं नाही, त्यामुळे हे सुद्धा महत्त्वाचं नाही. महत्त्वाचं हे आहे, आकडेवारी दिलेली आहे, रिलीज ऑफ न्यू व्हरायटीज. याच्यामध्ये यांनी असं सांगितलेलं आहे की आपल्या भारतामध्ये आपल्याला किती एकूण व्हरायटीज तयार करायच्या आहेत, 109 हाय इल्डिंग व्हरायटीज आपल्याला इथे तयार करायच्या आहेत. आणि जे क्लायमेटला सूट होतील अशा आहेत जवळपास 32. म्हणजे 109 + 32 एवढ्या आपल्याला व्हरायटीज इथे विकसित करायच्या आहेत. हा आकडा थोडा इथे लक्षात ठेवा. चला आता पुढचा जो काही डायमेन्शन आहे तो आहे आपला नॅचरल फार्मिंगचा. आता याच्यामध्ये तुम्हाला इथे लक्षात घ्या, नॅचरल फार्मिंग हा शब्द इथे प्रयोग केलेला आहे. म्हणजे तुम्हाला प्रिलिमसाठी किंवा मेनसाठी तुम्हाला असा प्रश्न येऊ शकते की नॅचरल फार्मिंग म्हणजे काय. तर याच्या संदर्भात याच्या आधी म्हणजे 2023 मध्ये एक शब्द तुम्हाला उच्चारलेला आहे, नेट झिरो नॅचरल फार्मिंग. आणि याच्यावरती आपल्याला प्रश्न येताना इथे दिसतो. नेट झिरो नॅचरल फार्मिंग. तर ही जी काही कन्सेप्ट आहे ती सुभाष पालेकर यांनी ही कन्सेप्ट विकसित केलेली आहे, जे अकोल्याचेच आहेत. पंजाबराव विद्यापीठामध्ये त्यांनी शिक्षण घेतलं होतं आणि त्यांनी अशा प्रकारची फार्मिंग विकसित केलेली आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या शेतीमध्ये ना तुम्हाला कोणतेही खत टाकण्याचं काम आहे, ना कोणत्या प्रकारचं पेस्टिसाइड वापरण्याचं काम आहे, ना कोणत्याही प्रकारचं तणनाशक देण्याची गरज आहे. सगळं जे आहे ते एकदम नॅचरल. म्हणजे याच्यामध्ये असं म्हटलं जातं की तुमचा जो काही इनपुट खर्च आहे तो अतिशय शून्य प्रकारचा आहे. कोणत्याही प्रकारचा एक्स्ट्रा खर्च करण्याची आवश्यकता नाही. एवढंच नाही, आपल्या देशामध्ये जे काही नीती आयोग आहे त्यांनी सुद्धा सांगितलं की आपल्याला अशा प्रकारच्या फार्मिंगला इथे आपल्याला प्रोत्साहन द्यायचं आहे. तर मित्रांनो लक्षात घ्या, जेव्हा कधी तुम्ही तुमच्या नोट्स मेंटेन कराल तेव्हा याच्यावरती थोडंसं सर्च करा नेटवरती, याच्यावरती आपल्याला नक्की प्रश्न असण्याची शक्यता आहे. चला पुढे जाऊयात आपण. बाकी हा जो काही फॅक्ट आहे तो एवढा महत्त्वाचा नाही आहे. चला पुढची जी काही प्रायोरिटी आहे ती आहे आपली एम्प्लॉयमेंट अँड स्किलिंग. तर लक्षात घ्या, मी तुम्हाला ते स्टार्टिंगला सांगितलं की देशामध्ये बेरोजगारी वाढत चालल्यामुळे सरकारने बेरोजगारी संदर्भात काही महत्त्वाचे काही पिलर विकसित केलेले आहेत. त्यापैकी लक्षात घ्या, याचं नाव आहे 3 पॅकेजेस. आता 3 पॅकेजेस म्हणजे काय, तर स्कीम ए, स्कीम बी आणि स्कीम सी असे याचे हे 3 प्रकार आहेत.
की ज्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत, लोकांना पैसे देणार आहोत. तुम्हाला माहीत असेल मित्रांनो की याच्यामध्ये सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण एक योजना आणलेली आहे बघा, लाडका भाऊ योजना. ती काय आहे लाडका भाऊ योजना? तुम्हाला माहीत असेल की जो कोणी ट्रेनी असेल तर त्याला आपण पैसे देणार आहोत. किती देणार आहोत? 10वीसाठी असेल तर वेगळा क्रायटेरिया, 12वीसाठी असेल तर वेगळा असेल, डिप्लोमा असेल तर वेगळा क्रायटेरिया. एक्झॅक्टली सेम बेसवरती ही आपली स्कीम आहे ABC. थोडक्यात काय आहे तर याच्यामध्ये तुम्ही स्किल एनहान्समेंट व्हावं यासाठी ही योजना आणलेली आहे. तर लक्षात घ्या मित्रांनो, याच्यावरती काही जास्त डिस्कस करण्याची ती सध्या आवश्यकता नाही, कारण की हे जस्ट एक ड्राफ्ट आहे. याच्यावरती कोणत्या प्रकारची योजना असेल, त्याचा ड्राफ्ट काय असेल, त्याचे फीचर्स काय असतील, त्या येणाऱ्या काही कालावधीमध्ये आपल्याला ते दिसतीलच. हे फक्त एक ड्राफ्ट आहे योजनेचा, तर मी याच्यावरती काही जास्त डिस्कशन करणार नाही. हे झाले तुमचे 3 पिलर. सरकारने आणखीन काही पिलर आणलेत. हा आहे तुमचा 4था पिलर, हा आहे तुमचा 5वा पिलर. तर हे थोडंसं बघून घ्या. याच्यावरती आपल्याला प्रश्न येऊ शकतो, पण कधी येईल? जेव्हा याच्यावरती योजना येतील तेव्हा. हे फक्त जस्ट पिलर आहे. चला पुढे जाऊयात आपण. पुढचा पिलर आहे आपला मानव विकास संसाधन. तर याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे, जे आपण स्टार्टिंगला बघितलं असेल, पूर्वोदय योजना म्हणजे काय असेल, कोणासाठी ही योजना? 5 राज्य आहेत त्यांसाठी योजना आहे. 5 राज्य कोणते आहेत? बिहार, त्याच्यानंतर झारखंड, त्याच्यानंतर पश्चिम बंगाल, नंतर आहे उडीसा आणि आंध्र प्रदेश. छत्तीसगड आहे का? नाही, छत्तीसगड याच्यामध्ये नाही. यांचा आपल्याला विकास करायचा आहे. एवढंच नाही तर हा आकडा यांनी दिला असेल, महिलांसाठी आपल्याला जवळपास 3 लाख कोटी आपल्याला खर्च करायचे असतील. आणि जे काही जनजाती योजना आहे यासाठी सुद्धा आपण हे आणलेलं आहे, जे आपण याच्यावरती डिस्कस केलं आहे. थोडक्यात काय, आपला मानव विकास करायचा आहे. तर ह्या 2 योजना आपल्याला येणाऱ्या परीक्षेमध्ये महत्त्वाच्या आहेत. चला पुढे जाऊयात आपण. पुढचा आहे आपला मॅन्युफॅक्चरिंग आणि सर्व्हिसेस. म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग आणि सर्व्हिसेसमध्ये आपल्याला विकास करायचा आहे. तर या दृष्टिकोनातून हे काही महत्त्वाचं नाही, फक्त एवढंच महत्त्वाचं आहे की जे काही मुद्रा लोन आहे याचे प्रामुख्याने 3 प्रकारचे लोन असतात. तुम्हाला माहीत असेल, शिशु लोन, नंतर आहे तरुण लोन आणि नंतर आहे किशोर लोन. असं काहीतरी आहे ना, किशोर, तरुण, नंतर आहे शिशु. तर लक्षात घ्या, याचे अशा प्रकारचे हे 3 लोन असतात, शिशु, किशोर आणि तरुण. तर लक्षात घ्या, शिशु म्हणजे काय, 50,000पर्यंत लोन असते. किशोर म्हणजे काय, 50,000 ते 5 लाखापर्यंत असते. आणि तरुण म्हणजे काय, 5 ते 10 लाखापर्यंत. आता याच्यामध्ये आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की सरकारने या स्कीममध्ये, या बजेटमध्ये असा चेंजेस केलेला आहे की इथून पुढे तुम्हाला 10 लाख कर्ज नाही मिळणार आहे. ही जी अमाऊंट आपण जिथे सांगितली आहे 5 ते 10 लाख, आता ही अमाऊंट जी काही सरकारने केली असेल ती किती केली असेल, 20 लाखापर्यंत केलेली आहे. करंट फ्रॉम 10 लाख टू 20 लाख. तुम्हाला असा डायरेक्टली प्रश्न येऊ शकतो, मुद्रा या योजनेमध्ये तरुणसाठी जी काही लोनची मर्यादा आहे ती सध्या किती आहे 2024-25च्या बजेटनुसार? ते किती आहे? तर ती आहे 20 लाख. आधी किती होती? 10 लाख. आता आहे आपली ही 20 लाख. तर हा सुद्धा फॅक्ट आपल्याला इथे महत्त्वाचा आहे. चला आपण आता पुढे जाऊयात. आता याच्यानंतर आपला जो काही पॅटर्न आहे तो आहे अर्बन डेव्हलपमेंट. आता अर्बन डेव्हलपमेंटमध्ये फक्त यांनी जनरल पॉईंट सांगितले जे आपल्या एक्झामसाठी महत्त्वाचे नाही, मेनसाठी महत्त्वाचे आहेत फक्त. चला पुढे जाऊयात आपण. याच्यामध्ये यांनी असं सांगितलं की आपल्याला काही दिवसामध्ये सध्या सरकारने एक दुसरं व्हर्जन स्टार्ट केलं आहे, ज्याचं नाव आहे PM आवास योजना अर्बन 2.0. याच्या अंतर्गत सरकार जवळपास 10 लाख कोटी रुपये एवढं इन्व्हेस्टमेंट करणार आहे, जेणेकरून आपल्याला शहरी भारतामध्ये आपल्याला घर बांधता येईल. हे फक्त फॅक्ट आहे, एवढं महत्त्वाचं नाही आहे. आता यामध्ये आपण जे काही 9 प्रायोरिटीज आहेत याबद्दल महत्त्वपूर्ण शहरी विकास वगैरे समजून घेतले. आता जे काही बाकीचे प्रायोरिटीज आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला काही बेसिक फॅक्ट आहेत ते समजून घेऊयात. जसं की इथे आहे रुरल डेव्हलपमेंट. आता जे काही बाकीचे फॅक्ट्स आहेत त्याच्यावरती आयोगाने किंवा आपलं जे काही बजेट आहे याच्यावरती काही जास्त प्रश्न याची शक्यता नाही, कारण की हा जस्ट एक प्लॅन आहे की आम्ही असं असं करणार आहोत, आमचे असे प्रोव्हिजन्स आहेत. तर यामुळे आपल्याला आयोगाला प्रश्न याची शक्यता कमी आहे. आता आपण आत्तापर्यंत जे काही डिस्कस केलं असेल याच्यावरती जवळपास आपण 25 क्वेश्चन डिझाईन केलेले आहेत. बेसिकली विकसित भारतपासून अमृतकाल असेल किंवा बजेटमध्ये असणारे जे काही चेंजेस असतील, आता जे काही तुम्ही सेशन केलं असेल याच्यावरती आपल्याला इथे उत्तर द्यायचे आहेत. चला सुरुवात करूयात आपण क्वेश्चन्सला. चला पहिला प्रश्न आहे, अमृतकाळ हा शब्द सर्वप्रथम कोणी वापरला? तर एक्झॅक्टली उत्तर काय असेल, नरेंद्र मोदी यांनी हा शब्द वापरला सर्वप्रथम. चला सेकंड क्वेश्चन, सर्वाधिक वेळा सलग अर्थसंकल्प सादर करणाऱ्या अर्थमंत्री कोण आहेत?
यस, आता लक्षात घ्या, थोडंसं व्यवस्थित बघा. सर्वाधिक वेळा सलग सर्वात जास्त मांडणारे कोण आहेत? मोरारजी देसाई. परंतु सलग मांडणारे कोण आहेत 7 वेळा? तर ते आहेत आपल्या निर्मला सीतारामन. असा गोंधळ होऊ शकतो. आणि लक्षात घ्या, निर्मला सीतारामन यांनी हिस्ट्री केलेली आहे यावेळेस, म्हणून इथे आपल्याला इथे हा क्वेश्चन इथे येण्याची अपेक्षा आहे. या प्रश्नाचं उत्तर किती असेल? 3 असं उत्तर असेल. जर तुम्हाला असं विचारलं आहे सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प कोणी सादर केला, जर हा शब्द जर मायनस केला असेल तर उत्तर काय असेल या ठिकाणी? इथे मोरारजी देसाई. चला पुढे बघूयात आपण. भारताला विकसित भारत बनवण्यासाठी 2047 पर्यंत भारताची अर्थव्यवस्था किती ट्रिलियन डॉलर बनवण्याचे उद्दिष्ट आहे? एक्झॅक्टली 30 ट्रिलियन डॉलर बनवण्याचे आपले हे उद्दिष्ट आहे. चला, अर्थसंकल्प 2024-25 नुसार सर्वात जास्त खर्च कशाचा असणार आहे? खर्च म्हटलेला आहे. यस, पण मला सांगा इथे जो काही शब्द जो आहे केंद्रीय योजना हा शब्द आहे, पण सर्व केंद्रीय योजना हा शब्द आहे का? नाही. म्हणजे उत्तर काय असायला या ठिकाणी? इथे राज्याचा हिस्सा कर आणि शुल्क याचं प्रमाण किती आहे? जवळपास 21% आहे आपल्या बजेटच्या. याचं उत्तर पहिलं असेल. चला पुढचा प्रश्न लक्षात घ्या. आता हे आपण ऑलरेडी सगळी टक्केवारी इथे बघितलेली आहे. लक्षात घ्या, जर सर्व जर योजना असत्या तर याचं उत्तर थोडंसं वेगळं असतं. चला पुढे जाऊयात आपण. नंतरचा प्रश्न आहे आपला, अर्थसंकल्प 2024-25 नुसार सर्वात जास्त उत्पन्न कशाचे असणार आहे? यस, प्राप्तिकरचा आहे, पण सर्वात जास्त. तुम्हाला कराबद्दल नाही विचारलं, सॉरी, यस बरोबर आहे. तुम्हाला सर्वात जास्त उत्पन्न जर विचारलं असेल तर एक्झॅक्टली उत्तर काय असेल या ठिकाणी? इथे कर्ज आणि उसनवारी. जर तुम्हाला जर असं जर विचारलं असेल की सर्वात जास्त कर उत्पन्न, तर उत्तर काय असणं अपेक्षित आहे? प्राप्तिकर. लक्षात आलं सगळ्यांना? तर याचं उत्तर किती असेल? सध्या 1 याचं हे उत्तर आहे. थोडेसे जे काही क्वेश्चन्स आहे थोडेसे व्यवस्थित बघत चला. पुढचा प्रश्न आहे आपला, अर्थसंकल्प 2024-25 नुसार सर्वात जास्त अप्रत्यक्ष कर कशापासून प्राप्त होते किंवा मिळते? वस्तू आणि सेवा कर म्हणजे काय असेल? जीएसटी. कंपनी कर कोणता आहे? प्रत्यक्ष कर आहे. म्हणजे हे जे काही आहे तेच उत्तर नसेल. उत्तर किती आहे? 3 जीएसटी. चला पुढे जाऊयात आपण. चला पुढचा प्रश्न बघा. अर्थसंकल्प 2024-25 नुसार सर्वात जास्त कर उत्पन्न कशापासून मिळते? आता याचं उत्तर आहे प्राप्तिकर. याचं उत्तर आहे 2. चला पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या अर्थमंत्र्यांनी सर्वात जास्त तास अर्थसंकल्प भाषण केले आहे? सर्वात जास्त तास अर्थसंकल्प सर्वात जास्त वेळा मांडणारे कोण आहेत? मोरारजी देसाई. सलग मांडणारे सर्वात जास्त कोण आहेत? निर्मला सीतारामन. सर्वात जास्त वेळ भाषण देणारा कोण आहेत? निर्मला सीतारामन. आणि सर्वात जास्त शब्द मांडणारे कोण आहेत? मनमोहन सिंग. तर हे फॅक्ट आहे, त्याच्यावरती आपल्याला प्रश्न येऊ शकतो. तर याचं उत्तर किती असेल हो? याचं उत्तर असेल 4. चला पुढचा प्रश्न बघा. भारतामध्ये सध्या सर्वाधिक प्राप्तिकर दर किती आहे? सर्वाधिक म्हणजे सर्वात जास्त आहे. 0, 5, 10, 15, 20 आणि 30. तर किती आहे उत्तर? 4, 30. चला पुढचा प्रश्न बघा. नवीन कर प्रणालीनुसार किती लाख रुपयापर्यंत उत्पन्न असलेल्या करदात्यांसाठी कोणतेही कर दायित्व नाही? बरोबर बघा, कोणतीही कर दायित्व नाही आहे. तुम्हाला रेट नाही विचारलाय. यस एक्झॅक्टली 7 लाखापर्यंत तुम्हाला 1 रुपयाही टॅक्स देण्याची आवश्यकता नाही. याचं उत्तर किती असेल? 3 म्हणजे 7 लाख. भारतामध्ये सध्या सर्वाधिक कमी प्राप्ती दर किती आहे? 5%. बरोबर आहे. 5, 10, 15, 20 आणि 30. चला पुढे जाऊयात आपण. भारतामध्ये सध्या खालीलपैकी कोणत्या रकमेवर 0% प्राप्ती कर दर आकारला जातो? 0 ते 3, 0 ते 7, 0 ते 5, 0 ते 2.5 लाख. तर 0 ते 3 आहे. आधी किती होतं? हे 0 ते 2.5 होतं जुन्यानुसार, पण आता हे नवीननुसार किती आहे? 0 ते 3 लाख. चला पुढे जाऊयात आपण. अर्थसंकल्प 2024-25 मध्ये परकीय कंपनीसाठी महामंडळ कर जो 40%हून किती टक्क्यापर्यंत आपण केलेला आहे?
20%, 30%, 35% आणि 22%. तर याचं उत्तर किती आहे? 35%. आधी तो 40 होता. मला सांगायचे काय, भारतीय कंपन्या आहेत त्यांच्यासाठी कॉर्पोरेशन टॅक्स किती आहे? भारतीय कंपन्या तर तो आहे 22%. आधी तो 30% होता, आता आपण तो किती केलेला आहे? 22. आणि परकीय कंपन्यांसाठी किती असेल? 35%. आधी किती होता? 40%. चला पुढचा प्रश्न बघा. एंजल कर हा केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 मध्ये रद्दबदल करण्यात आला. हा कर खालीलपैकी कोणावर लागू होतो किंवा होता? तर लिस्टेड कंपनी, अनलिस्टेड कंपनी, भारतातील सर्व कंपनी आणि स्टार्टअप. भारतातील सर्व कंपन्या असतील का? नाही. तर लक्षात घ्या, स्टार्टअप सुद्धा आहे का? आहे, पण याच्याबरोबर आणखीन कोण आहे? अनलिस्टेड कंपन्या. म्हणजे याचं उत्तर आहे अ आणि ड. याचं उत्तर किती असेल? ब आणि ड. हे वरती नाही आहे, खाली आहे. ब आणि ड. याचं उत्तर किती असेल? 3. ब आणि ड. चला पुढचा प्रश्न बघा. भांडवली मालमत्ता कर म्हणजे कॅपिटल गेन टॅक्स हा कोणत्या प्रकारचा कर आहे? तर हा तुमचा कोणता असेल? प्रत्यक्ष कर आहे. आता असा प्रश्न तुम्हाला एक्झामला येऊ शकतो का? तर येऊ शकतो, कारण की मोठे चेंजेस सध्या आपल्या या कॅपिटल गेन टॅक्समध्ये झालेले आहेत. पुढचा प्रश्न बघा. अर्थसंकल्प 2024-25 मध्ये खालीलपैकी सर्वाधिक खर्च हा कशाला केलेला आहे? तर शिक्षण, आरोग्य, संरक्षण आणि ग्रामीण पायाभूत सुविधा. तर उत्तर काय असेल? संरक्षण हा सर्वात जास्त खर्च आहे आपला. हे आपण बघितले. डिफेन्सवरती जवळपास आपण 4.5 लाख कोटी रुपये आपण खर्च केलेले आहेत. सर्वोदय योजनेअंतर्गत भारताच्या पूर्वेकडील खालीलपैकी कोणत्या राज्यांचा समावेश नाही आहे? तर 5 राज्य पाठ करायचे आपल्याला. बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिसा आणि आंध्र प्रदेश. तर याच्यामध्ये कोणतं नाही हो? छत्तीसगड नाही. हे नेहमी लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न असेल आपल्याला. चला पुढचा प्रश्न बघा. भारताला 2047 पर्यंत विकसित देश म्हणून स्थान मिळवण्यासाठी कोणते 4 स्तंभ सांगितलेले नाही? गरीब, युवा, अन्नदाता आणि नारी. यापैकी नाही तर ऑलमोस्ट हे सगळेच सांगितलेले आहेत. तर याचा शॉर्टकट काय आपण बघितला होता? GYAN. ज्ञान मीन्स गरीब, यूथ, अन्नदाता आणि नारी. व्हेरी गुड. चला पुढचा प्रश्न बघा. भारत कोणत्या वर्षापर्यंत दारिद्र्यमुक्त होण्याचे आपण उद्दिष्ट ठेवलेले आहे? तर 2047 पर्यंत. व्हेरी गुड. तर 2047 पर्यंत आपण याच्यामध्ये हे उद्दिष्ट ठेवलेलं आहे. चला पुढचा प्रश्न बघा. भारतात PVTG मध्ये सध्या किती गटांचा समावेश आहे? तर हे किती असेल? 75. चला पुढचा प्रश्न बघा. अर्थसंकल्प 2024-25 ची अर्थमंत्र्यांनी कोणती बजेटची थीम या घटकामध्ये समावेश केलेला नाही आहे? म्हणजे थीम बद्दल आपण इथे लक्षात घेतोय. थीम आपण 4 बघितल्या होत्या बघा. 4 फोकस वेगळे आहेत आणि 4 थीम वेगळे आहेत. तर कोणतं आहे? पहिलं काय बघितलं आपण? एम्प्लॉयमेंट. दुसरं काय बघितलं? स्किलिंग. तिसरं काय बघितलं होतं? MSME. आणि चौथं बघितलं होतं आपण मध्यम वर्ग, मिडल क्लास. म्हणजे हे सगळे आहेत, फक्त याच्यामध्ये शहरी पायाभूत सुविधेचा इथे विकास नाही आहे किंवा समावेश नाही आहे. तर हे आपण सगळं बघितले होते. हे 4 बजेट थीम हे पाठच करून ठेवा, याच्यावरती प्रश्न असेल. चला पुढचा प्रश्न आहे. सिकल सेल ॲनिमिया हा रोग आपण कधीपर्यंत मुक्त करण्याचे आपले उद्दिष्ट आहे? तर हे उद्दिष्ट आहे आपलं 2047 पर्यंत. चला पुढचा प्रश्न बघा. 2024-25च्या केंद्रीय अर्थसंकल्पात निर्गुंतवणुकीचे उद्दिष्ट आपण किती ठेवण्यात आलेलं आहे? 50,000, 1 लाख, किती आहे? 50,000. सर्वाधिक कधी होतं? 2,10,000 2020-21 मध्ये. तर थोडंसं इथं लक्षात ठेवा. आणि आत्तापर्यंत मागच्या 10 वर्षामधलं हे सर्वात कमी आहे, यामुळे आपल्याला याच्यावरती इथे प्रश्न येऊ शकतो. याचं उत्तर किती असेल? 2. 50,000 कोटी रुपये. तर मित्रांनो, अशा प्रकारचा आपला हा बजेट जो काही सेशन आहे, याच्यावरती आपण जवळपास 5 क्वेश्चन इथे आपण बघितलेत. 25 क्वेश्चन बघितलेत. यापैकी मला सांगा तुमचे किती क्वेश्चन्स बरोबर आलेले आहेत? इथे तुम्हाला इथे कमेंट करायची किती क्वेश्चन म्हणजे बरोबर आलेत. अंदाजे 20, 15, 10. हे बघा, तुम्हाला असं वाटलं असेल की हे प्रश्न खूपच सोपे आहेत, पण जेव्हा एक्झाम हॉलमध्ये येतात ना तेव्हा वाट लागते. लक्षात घ्या, बजेट हा जो आहे ते खूप काही करायचं नसते, डेटा खूप काही करायचा नसतो.
जे आपल्याला एक्झामला पॉईंटला आत्तापर्यंत क्वेश्चन्स आलेत आणि इथे जो की मी डेटा मांडला असेल तो हाच मांडला आहे की जो एक्झामला आपल्याला येऊ शकतो. तर त्यामुळे तुम्हाला हा डेटा एकदम चांगला करायचा आहे, कारण की ह्याच गोष्टी येणार आहेत. तुम्हाला सगळं बजेट वाचण्याची आवश्यकताच नाही, कारण की कळणारच नाही काय करायचं आहे. तर त्यामुळे मी इथे तुम्हाला इथे शॉर्टकट सांगण्याचा इथे प्रयत्न करा. एवढाच सेशन करा, एक्झॅक्टली याच्यावरतीच प्रश्न असतील. जर आले तर याच्यावरतीच येणार आहेत, याच्या बाहेर जाणार नाही. आणि जे काही तुम्हाला मी 3-4 योजना सांगितल्या असतील त्या थोडा जास्त फोकस करा. कोणकोणत्या योजना आहे? पूर्वोदय योजना असेल, नंतर कोणती योजना असेल? प्रधानमंत्री जनजाती उन्नत योजना, ग्राम उन्नत योजना ही आपण योजना बघितली. नंतर आहे प्रधानमंत्री सूर्यघर योजना. तर ह्या महत्त्वाच्या योजना आहेत त्या तुम्हाला इथे करायच्या आहेत. जे काही तुम्हाला मी स्लॅब सांगितले असतील किंवा जे काही चेंजेस सांगितले असतील एंजल टॅक्स वगैरे, ते सुद्धा एकदा व्यवस्थित बघून चला. तर हे जे काही संपूर्ण जे काही PPT आहे, या सगळ्यांची PPT जे काही नोट्स असतील हे तुम्हाला मी टेलिग्रामवरती शेअर करणार आहे. तुम्हाला तिथे फक्त एकदा बघायचं आहे आणि जे तुम्हाला इथे क्लासमध्ये डिक्टेट नाही करता आलं ते तिथे डिक्टेट करून घ्या आणि त्याच्या फायनल नोट्स तयार करा. ह्या तुमच्या करंटच्या ह्या फायनल नोट्स असतील. ठीक आहे, चला आज आपण इथे थांबूयात. आपला हा सेशन इथे संपतोय.